ते मी काय केलं माझ्या आयुष्यात 15,000 फेल्युअर लोगो बघितले सगळे. त्यामध्ये 10 कॉमन गोष्टी निघाल्यात विच आर कम्प्लिटली रॉंग. आणि 1500 सक्सेसफुल लोगो बघितले, त्यात पण 10 अशा कॉमन गोष्टी आहेत दॅट इज एक्झॅक्टली अपोजिट ऑफ इट. ब्रँडसाठी कुठल्याही लोगो इतका का बरं महत्त्वाचा असतो? तुमच्या प्रत्येक बिझनेसला प्रॉडक्ट वाईज कलर असतो आणि तो जर तुम्ही देत नसाल तर तुमचा कस्टमर कधीच टर्न होऊ शकत नाही. काही लोगो असे असतात सर की त्यांचा लोगो बघितल्यानंतर प्रॉडक्ट काय समजतच नाही. तुमच्या लोगोमध्ये तुमचं प्रॉडक्ट दिसलं पाहिजे का? असे मी तुम्हाला 4-5 बिझनेस सांगेल की त्याच्यामध्ये ती बिझनेस बुडलीत बिकॉज ऑफ द रॉंग एलिमेंट यूज इन द लोगो. मला एक लोगो फार आवडतो म्हणजे मेनली यूट्यूब, वन ऑफ द बेस्ट लोगो. डीमार्टचा लोगो 2012 नंतर बदलला. त्यावेळेस ती कंपनीची काय पोझिशन होती आणि आजची काय. म्हणजे आपण एखादा DTP ऑपरेटर 50-100 रुपयाचा लोगो बनवतो, त्याला काहीच यूज नाही आहे. चितळे बघा तुम्ही, त्यांनी अगेन रेड अँड व्हाईटचा द बेस्ट यूज केलेला आहे अँड दे आर डुईंग फॅन्टॅस्टिक. अनिल अंबानीच्या रिलायन्समध्ये एला फोकस केलं गेलेलं आहे आणि त्याचा क्रॉसबार गायब जेव्हा असतो तेव्हा बिझनेसची लाईफ संपते. मी म्हणतो तुम्ही लग्नात कुंडली पण मिळवू नका, डेट ऑफ बर्थ पण दाखवू नका, मला दोघांचे नवरा बायकोचे सही दाखवा, मी सांगेल कोण कोणाला ॲडजस्ट करेल. आपल्या पॅरेंटने आपल्याला काय शिकवलं, अशी साईन करायची की कोणाच्या बापाला त्याची कॉपी करता यायला नाही पाहिजे. सगळ्यात खराब मेंटॅलिटी. सर आता स्वभाव जसा आहे तशी सही असते हे मला कळलं, पण सही बदलल्याने मग स्वभाव पण बदलतो का? काही लोक साईन इंग्लिशमध्ये करतात पण लाईन वरती ओढतात, त्याला आम्ही म्हणतो खुद से नाराज आहे जिंदगी. तुम्ही आजपासून 21 दिवस 45 डिग्रीने साईन करा एकदम वरती. नाही तुमची मान आणि पाठ दुखायला सुरुवात झाली, माझं नाव बदलवून टाकायचं. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. मित्रांनो, द पोस्टमनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश. आज घेऊन आलो एका इंटरेस्टिंग विषयाचं पत्र. सही आपण करतो प्रत्येक लिगल डॉक्युमेंटवर किंवा कोणी सेलिब्रिटीज असतात ते ऑटोग्राफ करतात, तर त्याच्यामागे काय शास्त्र असतं याबद्दल आपण गप्पा मारणार आहोत. आणि अजून त्याच्यामध्ये आपण एक जोडून विषय घेतला आहे, तो म्हणजे लोगो सायन्स. तुमचाही कुठला व्यवसाय असेल, कुठले ब्रँड्स असतील, त्यांचे अमुक एक लोगोज का असतात. काही लोगो असे असतात की लोगो वेगळा असतो आणि त्यांचं प्रॉडक्ट वेगळंच असतं. म्हणजे फक्त लोगो बघून प्रॉडक्ट समजत नाही. लोगोमध्ये कॅपिटल स्मॉल असावं, रंगसंगती काय असावी, याबद्दलचे एक्सपर्ट आपल्यासोबत आलेत. खरं तर त्यांची ओळख खूप वास्ट आहे. मी आधी त्यांचं स्वागत करतो. नवनीत सर, खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. आप बहुत छाए हुए इंटरनेट पे, हमें पता है, पण आज पोस्टमनवर मजा येणार गप्पा मारायला सरांशी. खरं तर ग्राफोलॉजी आणि न्यूमरोलॉजी आणि हे लोगो सायन्स हे सरांचं क्षेत्र नव्हतंच. सर आहेत हार्डकोर टीचर. जवळपास 60,000 तास शिकवण्याचा, CAच्या विद्यार्थ्यांना, कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा त्यांचा एक्सपिरियन्स आहे. पुण्यातले अनेक लोक त्यांना टीचर म्हणूनच ओळखतात आधी, पण नंतर त्यांनी या सगळ्या शास्त्रांचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि नंतर त्यांना लक्षात आलं की याच्यामधला जो डीपनेस आहे त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि अनेक हजार क्लायंटसोबत इंटरॅक्शन केल्यानंतर, म्हणजे मी आत्ता गप्पा मारताना मला कळलं की 30,000 लोकांचं त्यांनी ग्राफोलॉजी, न्यूमरोलॉजी असेल किंवा या सगळ्या बाबतीमध्ये त्यांनी त्यांचा अभ्यास केला आहे आणि त्यांना ते कन्सल्टन्सी देतात. अगदी मिनिटांचा त्यांचा चार्ज आहे, तो मी काय आता सांगणार नाही ते. पण आज ते पोस्टमनवर आलेत आणि 2,000 लोगो त्यांनी बनवलेत. म्हणजे राईट फ्रॉम सिलाई टू सिल्वर लीफ. तर गव्हर्नमेंटच्या अनेक ऑर्गनायझेशन्स असतील आणि एखादा बिझनेस आहे ज्याचा टर्नओव्हर फक्त 1 कोटी आहे, पण सरांकडे लोगो बदलून त्यांनी एकाच 2 वर्षामध्ये 3,000 कोटींपर्यंतचे गेलेले बिझनेसेससुद्धा सरांकडनं कन्सल्टन्सी घेता. आणि लोकमत एज्युकेटर आयकॉन, इन्स्पिरेटर आयकॉन, बेस्ट एंटरप्रेनर MIG पुणे, पुणे पोलीस सोशल सर्व्हिसचा बेस्ट एंटरप्रेनर असेल किंवा सोशल सर्व्हिसमध्ये बेस्ट काम केल्याबद्दलचे अवॉर्ड असेल, असे अनेक अवॉर्ड त्यांना मिळालेत. मी हे 3-4च काढलेत, खूप मोठी लिस्ट आहे. पण तुम्हाला माहिती आहे की याला इंट्रोडक्शनलाच इतका वेळ लागतो आहे, पण मी त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी आधी रे. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं द पोस्टमनवर. आजच्या पत्रामध्ये खूप मजा येणार आहे ॲक्च्युली. मला गप्पांची सुरुवात लोगोपासून करायची आहे. सही आणि हस्ताक्षरावर यूज आपण. ब्रँडसाठी कुठल्याही लोगो इतका का बरं महत्त्वाचा असतो? ॲक्च्युअलमध्ये आपण बिझनेसमध्ये करोडो रुपये लावतो, एक आयुष्याची पूर्ण कमाई लावत असतो. परंतु एक चांगला बिझनेसमॅन तो आहे की तो बिझनेस त्या व्यक्तीच्या नावाने ओळखला जायला नाही पाहिजे, त्या ब्रँडने ओळखला जायला पाहिजे. त्यासाठी आपण सगळ्यात जास्त काम लोगोवर करायला पाहिजे. बरं. आज पण आपण काही लहानपणापासून जे ॲड आपल्या तोंडावर पडले, म्हणजे कानावर पडल्यात, थंडा मतलब कोका कोला किंवा जे काही आहेत, ते ब्रँड क्रिएटिव्हिटी आपल्या डोक्यात पडते आणि कस्टमर अट्रॅक्शन हा त्या ब्रँडच्या लोगोकडे असतो. म्हणजे इवन आता तर जेनझी आहे आपल्यासमोर, त्यांना ते काही करतील कॉम्प्रोमाइज, दे नेवर कॉम्प्रोमाइज ऑन द ब्रँड. आणि तो ब्रँडचा लोगो
दॅट इज द स्टेटस. अच्छा. म्हणजे आत्ता जर लहान मुलं पण बघितली आपण, आपल्याला जेवढा नॉलेज आहे त्यांना गाड्यांच्या लोगोचे नॉलेज आहे. बरोबर. त्या मुलांना त्या गोष्टी करतात. म्हणून कोणत्याही बिझनेसमॅनने सगळ्यात जास्त विचार करायला पाहिजे. मीन थिंक प्रोसेस इमिजिएटली कसलंही. म्हणजे कधी कधी तर असे घाणेरडे लोगो बघतो आपण, असं वाटतं की हा का बनवला, त्याच्यापेक्षा नाव नाही लिहिलं तर चाललं असेल. म्हणजे मी काय केलं माझ्या आयुष्यात, टेक्निकल अभ्यास केला या विद्येचा, परंतु मी बेसिक 2 गोष्टीवर फार भर दिलं. 15,000 फेल्युअर लोगो बघितले, सगळे स्टार्टअप हे सगळे. त्यामध्ये 10 कॉमन गोष्टी निघाल्यात विच आर कम्प्लिटली रॉंग. आणि 1500 सक्सेसफुल लोगो बघितले, त्यात पण 10 अशा कॉमन गोष्टी आहेत दॅट इज एक्झॅक्टली अपोजिट ऑफ इट. ओके. म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून तुम्हाला दिसायला जरी ऑडीचा लोगो आणि तुमचा स्टारबक्सचा वेगवेगळा दिसतो, मला दोन्ही सेम दिसतात. तर ती गोष्ट तुम्हाला बघता यायला पाहिजे लोगोमध्ये. आणि लोगो हा सुथिंग पाहिजे, म्हणून तो तुमच्या कस्टमरला अट्रॅक्ट करतो. आणि तो लाईफ टाईम राहणार आहे. बिझनेस इज नॉट फॉर 1 year 2 year 5 year. आज आपण फ्रँचायझी मॉडेल वगैरे बघतो, तर तो असा लोगो पाहिजे की तो बघता क्षणी कस्टमर अट्रॅक्ट व्हायला पाहिजे. अच्छा. असं आहे. काय सर गोष्टी ज्या लोगोमध्ये नसल्या पाहिजे? तुम्ही त्या 15,000 लोगोमध्ये कुठल्या कॉमन चुका लोकांच्या नोटीस केल्या? सगळ्यात मोठी चूक तर कलर्स. म्हणजे तुमच्या प्रत्येक बिझनेसला प्रॉडक्ट वाईज कलर असतो, आणि तो जर तुम्ही देत नसाल तर तुमचा कस्टमर कधीच टर्न होऊ शकत नाही. अच्छा. एक एक्झाम्पल सांगतो मी, की सपोज आपण इथं पाणीपुरीवाल्याकडे जातो खायला, तर त्याचा साधा तो अनएज्युकेटेड माणूस आहे. तुम्ही त्याचा बोर्ड कधी ऑब्झर्व करा, लाल कलरचा पूर्ण बॅनर असतो, त्यावर पांढऱ्या कलरने त्याचं नाव लिहिलेलं असतं. मग तो काय करतो आहे, लाल कलर काय, वासनेचा कलर आहे. तुम्ही जाता जाता एकदम थांबता तिथं आणि खाता, इच्छा नसताना पाणीपुरी घ्या, चहा घ्या. तर तो फूडसाठी जिथं मास कस्टमर अपील असतं तिथं रेड कलर लागतो. झोमॅटो काय, KFC काय, हे सगळे लोगो त्यांनी कलर थेरपी आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते तुमच्या लोगोमध्ये, ती म्हणजे कलर. तो प्रॉडक्टशी रिलेटेड तो कलर पाहिजे. म्हणजे तुमचा बिझनेस टेक्निकल आहे तर वेगळा कलर आहे, मेडिकलशी रिलेटेड आहे वेगळा कलर आहे, प्रोडक्शन इंडस्ट्री आहे वेगळा कलर आहे, तुमचा एखादा म्हणजे गेम आहे, इवन आता ॲप्स आहेत, ॲपचे पण हे बनतात आपले, तो पण तुम्ही बघा. काही ॲप असं बघितलं तर अशी इच्छा होते की ते अनइन्स्टॉल करून टाकावे. आणि काही ॲपचा एवढा सिम्बॉल सुथिंग असतो की तो आपल्याला मोबाईलमध्ये असाच पडून असतो वर्षानुवर्ष. सो दॅट इज ऑल अबाउट लोगो. आणि दुसरी गोष्ट बघितली जाते जी फार कमी लोकांना नॉलेज आहे, ती म्हणजे सिमेट्री. ओके. सिमेट्रीचा मिनिंग काय होतो की जर तुम्ही लोगोला 2 पार्टमध्ये कट केलं तर ते दोन्ही पार्ट जे आहेत ते इक्वल असायला पाहिजे. अच्छा. त्याला म्हणतात बॅलन्सिंग ऑफ लोगो. मी जर आपल्या दर्शकाला चांगल्या भाषेत सांगायचं झालं, तुम्ही कोणताही लोगो तुम्ही जो बनवता त्याला एक फायबर मटेरियलमध्ये, प्लास्टिक रबरमध्ये बनवा आणि त्याला टेबलवर ठेवा, आणि तो जर बॅलन्स राहत असेल तर तो बिझनेस सस्टेन होतो. पण तो जर कधी पण सिमेट्री नसेल ना, तो बिझनेस टिकत नाही. म्हणजे मोस्ट ऑफ द फेल्युअर लोगोचे ते असतात. आणि सगळ्यात पुढचा फॅक्टर असतो फॉन्ट. ओके. तर फॉन्टमध्ये फार इंटरेस्टिंग आहे. अगेन जॉग्राफिकल एरिया बघायला पाहिजे तुम्ही कुठं तो लॉन्च करतायत. म्हणजे एखादा प्रॉडक्ट माझा दुबईमध्ये लॉन्च होतो आहे, तिथली मेंटॅलिटी वेगळी, बायरची मेंटॅलिटी वेगळी, आणि इंडियात कॉमन प्रॉडक्ट आहे, या अशा बऱ्याचशा गोष्टी बघायला पाहिजेत. अच्छा अच्छा अच्छा. हे झाले कलर्स, फॉन्ट्स वगैरे. सायकोलॉजी किती काम करते सर लोगोच्या ह्याच्यामध्ये? म्हणजे लोगांनी तो बघितल्यानंतर त्यांना कसं वाटलं पाहिजे, हे कलर्स कसे डिफाईन करतात, ते फॉन्ट कसे डिसाईड करतात? म्हणजे मला विचारण्याचा उद्देश असं की कॅपिटलमध्ये लिहावं की स्मॉलमध्ये लिहावं, ह्या कसा फरक करतात? मी माझ्या भाषेत सांगायचं झालं तर जनरली जो कॅपिटल फॉन्टमध्ये पूर्ण लोगो असतो, समटाईम कस्टमर फील इट इज चिटेड, कारण तो मोठा दाखवलेला असतो, नाही त्यापेक्षा. अच्छा. ओके. आणि जे स्मॉल फॉन्टचे बिझनेस असतात दे ऑलवेज म्हणजे अंडर परफॉर्म करतात. सो नीदर द कॅपिटल फॉन्ट इज गुड नॉर द स्मॉल. म्हणजे त्यात बॅलन्स कसा असतो की जनरली द फर्स्ट अल्फाबेट शुड बी कॅपिटल, रिमेनिंग स्मॉल. परत तुमची बिझनेस पॅटर्न काय, दॅट इज इम्पॉर्टंट. आणि आपल्या लोगोमध्ये आहे ना कॉस्मिक एनर्जीज असतात. आता आपण एक एक्झाम्पल बघितलं तर ABP माझा आहे, तर त्याच्यात तो स्टार काढलेला आहे, म्हणजे तो ॲरो काढलेला आहे. तुम्ही जगातले मॅक्सिमम सक्सेसफुल लोगो बघा, त्यात ॲरो आहेत. सो ॲरो गिव्ह सक्सेस, कारण तो अपवर्डला जातो. किंवा इवन ॲमेझॉनमध्ये पण ॲरोच आहे, फक्त तो वेगळा, धनुष्यबाणात पण ॲरो आहे, बट इट विल गिव्ह सम टाईप ऑफ सक्सेस. सिमिलरली काही लोगोमध्ये स्टार असतात, दॅट अगेन गिव्ह रिअल थिंग्स. बट ॲट द सेम टाईम की माझ्याकडे अशा स्टोरीज आहेत, म्हणजे आपण तर प्रूफशिवाय बोलायलाच नाही पाहिजे.
असे मी तुम्हाला 4-5 बिझनेस सांगेल की त्याच्यामध्ये ती बिझनेस बुडलीत बिकॉज ऑफ द रॉंग इलेमेंट यूज इन द लोगो. बर आपल्याकडे एअर इंडिया जोपर्यंत होती लॉसमध्ये होता. बर त्याच्यामध्ये लॉजिक काय होता, पूर्ण लोगो काही की रेड कलर होता पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय की त्याच्यातला जो एक तो त्यांचा जो सिम्बल होता त्याचा चेहरा डावीकडे होता. दॅट इज अगेन ऑलवेज ट्रॅडिशनल. दे आर नॉट रेडी टू ॲक्सेप्ट द न्यू चेंजेस. ओके. आणि त्यामुळे लॉसमध्ये गेलेत. किंगफिशर सुरुवात करताना फार भारी आणि नंतर ती कंपनी बुडलीत. सेम आपल्याकडे पतंजली आहे. पतंजली लोगो पूर्ण कॅपिटल आहे. पण ज्यावेळेस मार्केटिंग होते माणसाला प्रॉडक्ट घेताना वाटतो की आजच ठीक होणार, आणि घेतल्यानंतर काय अनुभव आहेत ते लोकांचे माहीत. आणि त्याच्यात तो एक्सेसिव्ह रेड कलर यूज केल्यामुळे असे बिझनेस लिगल प्रॉब्लेममध्ये येतात, जे आपल्याला माहिती आहे बाबाजी अधूनमधून येतात प्रॉब्लेममध्ये. तर तुम्ही कलरचा बॅलेन्स करता यायला पाहिजे. एक मला आवडता लोगो ॲपलचा आहे. आता खरं तर इंडियामध्ये आपण विचार केला तर ब्लॅक कलर आपण हे म्हणतो बॅड लक वगैरे हे करतो, बट ॲक्च्युली ब्लॅक इज अ कलर ऑफ लक्झरी. जेव्हा तुमचा प्रॉडक्ट युनिक असतो यू कॅन यूज ब्लॅक कलर. वकील पण मग अदरवाईज आपल्याकडे वकालत तर तो पण लोगोच आहे ना त्यांचा. तर तो ॲपल तुम्ही बघता, तुम्ही ॲपल वापरला आहे मोबाईल कधी? ॲपल घेतल्यानंतर सॅटिस्फॅक्शन येतो, पण तू दुसरा थॉट काय येतो माहिती आहे, थोडी बॅटरी जास्त असली असती तर चांगलं झालं असतं, कॅमेरा थोडा चांगला जास्त असला तर चांगलं झालं असतं. म्हणजे वी नेवर 100% सॅटिस्फाय विथ द ॲपल. का? तो जो ॲपल आहे तो कट आहे कॉर्नरने, तर ते म्हणतात की आम्ही तो इनकम्प्लीटच ठेवणार, नेक्स्ट मॉडेल विल कम. सो दॅट लोगो सिम्बलाइज, म्हणजे एक त्याची थेरपी आहे ती. सिमिलरली मला एक लोगो फार आवडतो, म्हणजे मेनली आपण आता सोशल मीडियाचे एवढे प्लॅटफॉर्म आपण, यूट्यूब वन ऑफ द बेस्ट लोगो. रेडमध्ये व्हाईट आहे. तुम्ही कधी एकदा यूट्यूब ऑन केलात तुम्ही सहसा मागे येत नाही, बघतच जाता, कारण तो अट्रॅक्ट करतो. आणि त्यातला सगळ्यात चांगला पार्ट काय, त्याच्यामधला व्हाईट कलरचा प्ले बटन. चुकीने पण तो उलटा असला असता तर यूट्यूब कधी चाललाच नसता, पण तो राईट साईडला जातो आहे. राईट साईड मीन्स ग्रोथ, लेफ्ट साईड मीन्स फेल्युअर. म्हणून बरीचशी लोक माणसाचा सिम्बल लोगोमध्ये यूज करतात, प्राण्यांचा करतात. त्यांचा जर तोंड लेफ्ट साईडला असेल तर ते ट्रॅडिशन अडॉप्टॅबिलिटी येत नाही लोकांमध्ये आणि तो बिझनेस डबकायला लागतो. अच्छा, थोडं मला आता इंटरेस्ट जास्त वाढला आहे सर, की कुठला व्यवसाय असताना कुठले कलर असले पाहिजे लोगो? आता तसं तर हे बिझनेस सिक्रेट आहे माझं, तरी मी सांगतो. ॲक्च्युअलमध्ये सहसा एक मोठी जे बिझनेस आहेत त्यांना मी तुम्हाला विथ एक्झाम्पल देतो. फूड बिझनेस म्हटलं की रेड कलर यायला पाहिजे. आणि अगेन तुमचा प्रॉडक्ट कसा आहे. आता माझे स्वतःचे हॉटेल्स आहेत, माझ्या हॉटेलचा कोणताही लोगो रेड नाही आहे. ओके. आमचा ब्लॅक आहे, दोन्ही हॉटेलचा ब्लॅक आहे, कारण तिथं माझा जो प्रॉडक्ट आहे तो युनिक आहे. म्हणजे मी स्पेशालिटी प्रॉडक्ट देतो, माझी रेंज थोडी वरची आहे, तर तिथे रेडची गरज नाही. पण तुमचा प्रॉडक्ट कॉमन आहे, बिलिंग साईज मीडियम आहे, येणारा कस्टमर ॲव्हरेज आहे, तर रेड वापरायला पाहिजे. बट नॉट ओनली रेड अँड व्हाईटचा मिक्स पाहिजे. ओके. रेड अँड येल्लोचा मिक्स पाहिजे. दॅट इज फूड बिझनेस. तुमचा मेडिसिनशी रिलेटेड बिझनेस आहे, जिथं आपण कस्टमरला काय देतो, प्लेजर देतो, कस्टमरला आजारातून बाहेर काढतो, तर तिथं ग्रीन कलर असायला पाहिजे. पण डॉक्टरांचे लोगो बऱ्याचशा ठिकाणी आजकाल मोठमोठ्या मेडिकल ब्रँडचे चेन आलेले आहेत, तिथं ग्रीन किंवा ब्ल्यू कलर आहे. तर ब्ल्यू कलर इज अगेन वॉट चेंज. अँड आपण लहानपणी जेव्हा बघा सायन्स कसं काम करतं, आपलंही जनरेशन लहानपणी आपण पाटी कलमवर लिहित होतो. पहिल्यांदा आपल्याला जे दिलं गेलं ती काय होती, पेन होते. कोणत्या कलरची दिली होती? ब्ल्यू कलर इज अ कलर ऑफ चेंज. म्हणून जे बिझनेसमध्ये टेक्नॉलॉजी यूज होते, फेसबुकचा एक्झाम्पल आहे, तर तिथं ब्ल्यू कलर असायला पाहिजे. ट्विटर जेव्हा होता तो ब्ल्यू कलरचा होता, तर दॅट इज द लॉजिक. म्हणजे ब्ल्यू कलर टेक्नॉलॉजी, एज्युकेशन, बँकिंग तिथं पण यूज होतो. जिथं तुम्हाला नाविन्यता पाहिजे बिझनेसमध्ये तिथं येल्लो कलर पाहिजे. जिथं तुमचा प्रॉडक्ट थोडासा रिच आहे तिथं गोल्ड आणि सिल्वर कलर यूज करता येतो तुम्हाला. आणि जिथं थोडं हॅपीनेस पाहिजे यू कॅन यूज ऑरेंज. आता बघा स्विगी आणि झोमॅटो दोन्ही समोर आहेत, कोण जास्त चांगलं करतं आहे? झोमॅटो. बिकॉज झोमॅटोचा रीच जास्त झाला आहे बिकॉज ऑफ रेड अँड व्हाईट. स्विगी स्टील मागे आहे फार, बिकॉज दे हॅव देअर ओन कॉन्सेप्ट, बिकॉज ऑफ दॅट इट हॅपन्स. तर त्या कलरचा त्याचा इम्पॅक्ट होतो. गव्हर्मेंट ऑफिसेस तुम्ही बघता
गव्हर्नमेंटचे लोगो कसे असतात, तुम्ही कसे बघितलेले आहेत? एकदम ट्रॅडिशनल सर्कल दिसतात तुम्हाला मॅक्सिमम. खूप प्रत्येकाला ज्या पण लोगो सर्कल असतात, सर्कल लोगोमध्ये बिझनेसमध्ये अनसर्टनिटी असते. म्हणजे सर्कल आला, सर्कल म्हणजे फिरत राहणार. तर जेवढे रोटरी क्लब आहेत, गव्हर्मेंट महाराष्ट्र ST महामंडळाचा लोगो आहे, गव्हर्मेंटचे ऑफिस, तिथं माणूसच टिकत नाही. अच्छा, दॅट सर्कल. पण तुम्ही म्हणणार सर मग ते ऑडी नंतर BMW, कारण त्यांचा बिझनेसच सर्कलचा आहे, चाकांचा आहे, तर त्या बिझनेसला तो चालतो. अच्छा. बट रेस्ट ऑफ द बिझनेस इट इज क्वाईट डिफिकल्ट. म्हणून लोगोमध्ये ते नसावं. ओके. म्हणजे तुम्ही आता ऑडीचा लोगो तुम्हाला काय दिसतं तुम्ही सांगा, म्हणजे तुम्हाला काय वाटतं ऑडीमध्ये? 4 बांगड्या आहेत. 4 बांगड्या आहेत. आणखी काय दिसतं? म्हणजे एकात एक ते सर्कल आहेत, म्हणजे वेगळे वेगळे नाही आहेत ते 4 बांगड्या. आणखी काय दिसतं? एवढंच. आणखी काय दिसतं? म्हणजे जस्ट एक ऑब्झर्वेशन. ओके. नाही, मला त्या 2च गोष्टी दिसतात. आम्हाला काय दिसतं, त्या 4ही बांगड्यांच्या खाली जर बघितले तर त्रिकोण दिसतात. हो, अच्छा. आणि ते त्रिकोण त्याला सपोर्ट देतात. अच्छा. तुम्ही नीट यानंतर कधी ऑब्झर्व करा तर दॅट इज द सपोर्ट टू द कंपनी, म्हणून ती कंपनी एवढी टिकलेली आहे. अच्छा. म्हणजे त्या 4 बांगड्या म्हणून ऑडी नाही आहे. इवन BMWचा लोगो बघता तुम्ही, तुम्हाला काय वाटतं की तो एक चाक किंवा हे आहे? माझ्यानुसार मध्ये जो चक्र काढला तर त्यांचा इंटरनल मॅनेजमेंट सिस्टीम फार स्ट्रॉंग आहे. मी जेव्हा वोक्सवॅगनचा लोगो बघतो तर मला त्या डब्ल्यूमधले कॉर्नर फार काही की ब्लंट वाटतात. तर त्यांचा इंटरनल मॅनेजमेंट रूल्स फार स्ट्रिक्ट आहे त्या कंपनीचे. दॅट इज द रूल. मर्सडीज टेक्निकली स्ट्रॉंग कंपनी, त्याचा पण सर्कल आहे, पण मध्ये तो स्टार टाईप आहे. अगेन म्हणजे डिसिजन मेकिंग मॅनेजमेंटची फार स्ट्रॉंग आहे. टोयोटा जर बघितलं तर एक्सपान्शन आहे, ओव्हल आहे तो, बरोबर आहे. तर हे दॅट इंडिकेट्स. तसंच हुंडई आणि होंडा. तर त्यामुळे लोगोंमुळे फार जास्त इम्पॅक्ट होतो. इवन मला सगळ्यात चांगला लोगो म्हणजे इट इज नॉट नेसेसरी की लोगो म्हणजे सिम्बल असावा. द बेस्ट एक्झाम्पल इज द ओनली नेम लोगो म्हणजे ॲमेझॉन. फक्त नॉर्मल नाव लिहिलेलं आहे ब्लॅक कलरने. व्हॉट इज इट? A to Z. फक्त A to Z नाही आहे, आणखी काय त्यात? तुम्हाला काय ऑब्झर्वेशन आहे त्यात? आज नक्की म्हणजे लोगो ओपन करून घरी पण बघा, तुम्हाला आणखी काय दिसतं? परीक्षा होती पण मला ते आठवतोय. मी आता पुढे जातोय यारो. बस एवढंच. ओके. ग्रोथ A to Z म्हणजे आमच्याकडे सगळे मिळेल असं काहीतरी त्यांना दाखवायचं आहे. तुम्ही किती वेळेस ॲमेझॉनवरून प्रॉडक्ट मागवले? कायमच. अच्छा, तो ऑर्डर येण्याच्या अगोदर काय असते तुमच्यात? म्हणजे अपडेट देतात ते? नाही, मनात काय वाटतं? एक क्युरियोसिटी असते की कसं असेल प्रॉडक्ट. म्हणजे यू आर हॅपी ऑर सॅड? हॅपी ऑफकोर्स. कधी त्या याला बघा तो हॅपी सारखा. अच्छा, हां, स्माइल. एवढं विचार करावा लागतो लोगोला देताना. म्हणजे वी आर क्रिएटिंग हॅपीनेस A to Z. दिस इज ॲमेझॉन. अच्छा, ओके. तर जेवढे मोठे ब्रँड असतात ती एवढी मोठी मेंटॅलिटी ठेवून ते बनवतात. अँड सो दॅट DMartचा लोगो 2012 नंतर बदलला. त्यावेळेस ती कंपनीची काय पोझिशन होती आणि आजची काय? दे यूज द बेस्ट थिंग इन द DMart लोगो. तो म्हणजे होता त्यांनी काही की सगळ्यात चांगलं पिरॅमिडचा यूज केला. आणि ते पिरॅमिड नाही आहेत. माझ्यानुसार DMartचा लोगो आणि IBMचा लोगो सेम आहे. दोन्हीमध्ये क्रॉसबार आहेत. क्रॉसबार बिझनेसला काय करतात? एन्ड्युरन्स देतात. ते बिझनेस बंदच पडू शकत नाही. अच्छा. म्हणजे सस्टेन होतात मार्केटमध्ये. त्यांनी अगेन यूज द ग्रीन कलर. ग्रीन कलर म्हणजे DMartमध्ये माणूस नवरा बेचारा 6-6 तास थांबेल पण शॉपिंग तिथूनच करेल. त्याला वाटतं बाहेर आल्यानंतर मी आज पैसे कमवून आलो आहे. बिकॉज दॅट ग्रीन कलर क्रिएट द हॅपीनेस. दिस इज द थिंग बिहाइंड द लोगो. आता तुम्ही उल्लेख केला की सर्कल असू नये लोगोच्या भोवती. अजून कुठले शेप्स आहेत असे की असू नयेत किंवा काही शेप्स जे असावेच? जनरली असं असतं की इट डिपेंड ऑन द बिझनेस. म्हणजे बिझनेस अगर वन मॅन डिपेंड असेल तर त्याला वेगळा शेप असतो. बट ओव्हरऑल ॲक्सेप्टेबल थिंग इज इट कॅन बी स्क्वेअर, रेक्टँगल. बिझनेसच्या ग्रोथसाठी तो कामाला येतो. बट त्यात आणखी काही इलेमेंट वापरलेत तर इट वर्क्स व्हेरी वेल. ओके. एक्सेप्ट ट्रायंगल. सपोज तुम्ही स्क्वेअर बनवतायत किंवा रेक्टँगल बनवतायत तर ते शार्प असू नये कॉर्नर. कारण दॅट शार्पनेस शोज युअर ॲटिट्यूड टुवर्ड्स कस्टमर. ओके. म्हणजे शार्पनेस असेल तर यू आर नॉट गुड विथ द कस्टमर. आणि सॉफ्ट असेल तर यू ऑलवेज गिव्ह प्लेजर टू द कस्टमर. आणि आजच्या डेटमध्ये तुमचा सगळ्यात मोठा ब्रँड ॲम्बॅसिडर तुमचा कस्टमर आहे. एक्झॅक्टली. तर तुम्ही इंस्टाग्राम चेक करा, कॉर्नर सॉफ्ट आहे. यूट्यूब चेक करा, सॉफ्ट आहे. सो दे गिव्ह प्लेजर अँड रिटेन होतात कस्टमर. त्यामुळे दॅट इवन ॲमेझॉनचा बाण पण तो मारणारा बाण नाही आहे, हसणारा बाण आहे. दॅट इज अगेन द गुड थिंग. ओके. असं. आत्ता सर अनेक पॉलिटिकल पार्टीज पण काम करतात. तर पॉलिटिकल पार्टीजचे सिम्बल म्हणजे त्यांचे लोगोच आहेत. बरोबर. तुमचं काय ॲनालिसिस आहे?
सगळ्यात पहिले मी व्यापारी माणूस आहे म्हणून कोणत्याही पॉलिटिकल पार्टीबद्दल बोलताना पूर्ण प्रॉपर बोलेल, खरं बोलेल. येस येस, डिस्क्लेमर. डिस्क्लेमर आहे. आणि तुम्हाला वाईट वाटलं तर तुमच्या ग्रोथसाठी बोलतोय, विचार करा. एकदम हे फक्त ॲनालिसिस आहे, क्रिटिसिझम नाही, काहीच नाही. आता जर आपण टॉप फ्रॉम सुरुवात केलं, कमळ आहे, तर कमळच्या याच्यात प्लस पॉईंट काय, तर तुम्ही त्या कमळाची जर सिमेट्री बघितली, म्हणजे राईट साईडला तेवढेच पॅटल्स आहेत, लेफ्ट साईडला तेवढेच आहेत. खाली जर तुम्ही सिम्बलमध्ये बेस बघितला तर खाली डॅश 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 आहेत, तो आम्ही एन्ड्युरन्स म्हणतो. आणि ती पार्टी किती खोलावर गेली तर परत उठून येईल. अँड अगेन त्याच्यात कसं आहे, तुम्ही जर बघितलं तर म्हणजे आजची जी आपण लिडरशिप वगैरे बघतो, तर एखादा व्यक्ती साधा नगरसेवक पण नसतो, अचानक मुख्यमंत्री बनतो. तर खालच्या थरापासून वरच्या लेवलवर जाण्याची कॅपॅबिलिटी ती कमळमध्ये आहे. अँड अगेन कलर, म्हणजे दॅट जर आपण कलरफुल विचार केला तर ऑरेंज अँड ग्रीन आहे. व्हॉट ऑरेंज इंडिकेट्स हॅपीनेस, आपण त्याला भगवानंतर बोलूया, लोगोच्या भाषेत नको येतो. अँड ग्रीन इंडिकेट्स चेंजेस, तर प्लेजर. तर ह्या दोन्ही गोष्टी तिथं लोकांना, म्हणजे मला नाही वाटत की असे कमीत कमी भारतात 50% तरी त्यांचे फॉलोअर असे आहेत ज्यांचं त्या पार्टीशी काही फायदा नाही पण स्वतःहून त्यांच्यासाठी काम करतात. हो, अगदी बरोबर. दॅट इज द वन थिंग. आता आपण काँग्रेसवर येऊया. एवढं वर्ष त्यांनी सत्तेमध्ये हे ठेवलं, तर पंजा हा निशाण आहे. त्याच्यातला प्लस पॉईंट काय की पंजाचा खालचा बेस फार स्ट्रॉंग आहे. तुम्ही कितीही बोला की देशातून काँग्रेसला संपवा, हे कधीच होणार नाही आहे, कारण बेस रूट इज व्हेरी स्ट्रॉंग. बट व्हॉट इज रॉंग, सगळ्या बोटं सेम नाही आहेत, एक बोट फार मोठं आहे. तर तिथं एकाच व्यक्तीला, म्हणजे आता आपण पॉलिटिकल होईल हे बोलणं, तर एक पर्टिक्युलर लोकांना जास्त मान आहे आणि पर्टिक्युलर लोक पोचू शकत नाही. दॅट इज वन थिंग. म्हणजे उलट काँग्रेसचा पंजा जर अशी वज्रमूठ असली असती तर जास्त चांगलं असलं असतं. बट दॅट इज द थिंग. अँड देन अगेन लिडरशिप जर स्ट्रॉंग, म्हणजे काँग्रेस स्ट्रॉंग का झाली आणि का स्ट्रॉंग नाही आहे, टू बी व्हेरी फ्रँक, ही मधली बोट सगळ्यात मोठी आहे. जेव्हा जेव्हा काँग्रेसला स्ट्रॉंग लीडर मिळाला, राजीव गांधी, इंदिरा गांधी, त्यावेळेस काँग्रेस फार मोठी झाली. आणि जेव्हा जेव्हा स्ट्रॉंग लिडरशिप नव्हती, बॅकफूटवर आली. सो दॅट इज दिस थिंग. आता महाराष्ट्रात येऊया आपण. धनुष्यबाण, वन ऑफ द बेस्ट लोगो. म्हणजे या तिन्हीमध्ये कम्पेअर केलं तर धनुष्यबाण सगळ्यात चांगलं आहे, कारण त्याला बेस स्ट्रॉंग आहे, दोन्ही साईड सिमेट्री आहे आणि परत बाण आहे वरती, दॅट इज अगेन ग्रोथ सिम्बल. बट ॲट द सेम टाईम जर आपण धनुष्यबाणातून वेगळा पडलेला लोगो जर विचार केला, म्हणजे राज ठाकरे साहेब, इंजिन, ज्यावेळेस हा त्यांनी सिम्बल घेतलं ना, मी त्या वर्षी म्हटलं होतं, म्हणजे बाबा यांचे त्यावेळेस सीट्स आलेत, पण इंजिन काय असतो, एका जागेवर थांबत नाही म्हणजे अस्थिर आहे. अस्थिर आहे म्हणजे काय, त्यांचा जो मेन अजेंडा होता तो डे 1 पासून आजपर्यंत एक अजेंडा राहिलेलाच नाही. इट्स कंटिन्युअसली रोटेटिंग. दुसरी गोष्ट कसं आहे की इंजिन लॉजिकली त्यांनी जो वापरला, आपण इंजिन आता वेगवेगळे बघतो, पण तो काळ्या कलरचा वापरला. तर काळा कलर काय म्हणतो, रिजिडिटी. पण तुम्ही थोडे फ्लेक्झिबल होणं गरजेचं आहे इन टर्म्स ऑफ एन्व्हायरमेंट. पण ते कधी कधी एकदम वर्स्ट भूमिका घेत आहेत, कधी कधी आहे, त्यामुळे राजकारणात ते जमत नाही. आणि मध्ये तर एक काय केलं होतं की त्या इंजिन पहिला राईटमध्ये होता, मग लेफ्टमध्ये झाला, झेंडा बदलला 2दा, आणि विचारांबद्दल परत कोणाला राग येईल मी बोलणार नाही. मी पॉलिटिक्स ऑब्झर्व करतो, तर ॲज अ ह्युमन बिंग आपल्या सगळ्यांना राज ठाकरे म्हणजे फार आवडतात, पण ती क्लॅरिटी ऑफ थॉट्स त्या लोगोमध्ये दिसत नाही, त्या झेंड्यामध्ये पण दिसत नाही, म्हणून अस्थिरता आहे. आता पुढची पार्टी म्हणजे घड्याळ. घड्याळ काय, रोटेटिंग. ती सत्तेनुसार, टाईमनुसार चेंज होणार आहे. दॅट इज घड्याळ. मग घड्याळ कशी असते की घड्याळ जरी त्याच्यात 10 वाजून 10 मिनिट झालेले आहेत, पण ती गोल आहे. मी तुम्हाला गोलबद्दल सांगितलं, गोल गोष्टीत कोणीच मालक नाही, फिरत राहणार आहे ते लिडरशिप. दॅट इज थिंग. तर तुम्ही पक्षाचा जेव्हा सिम्बॉल घेता, आणि अच्छा तुम्ही इलेक्शनमध्ये मला सांगा, अपक्ष उमेदवार फार जास्त जिंकतात का हो? अजिबात नाही. का नाही जिंकत? त्यांच्या चिन्ह कायम डोळ्यासमोर नसतात मे बी. हां, त्यांचा चिन्ह एकतर काही मिळतो, हां, आणि काही मिळतो आणि तो टिकत पण नाही. मग तो पण व्यक्ती काही दिवस असतो, तो टिकत नाही, आयदर पक्षात तरी जाईल किंवा तरी. आणि दॅट अगेन आपल्याला आता व्यवसायावर येऊया. ब्रँड जेव्हा तुम्ही बनवत असता, तुमचा लोगो डोळ्यासमोर पाहिजे लोकांच्या. जेवढे जास्त दिवस तो डोळ्यासमोर राहील तो ब्रँड बनेल. म्हणून अपक्ष टिकत नाही, नवीन पार्ट्या उघडतात, बंद होतात.
लाईक दॅट इट हॅपन. 2 पार्टी राहिल्या सर. राष्ट्रवादीतून फुटून झालेली राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांचा पक्ष, तुतारी वाजवणारा माणूस, आणि अजून एक उद्धव साहेबांची ती मशाल. तर त्याचं काय अनालिसिस आहे तुमचं? मला तरी वाटतं तुतारी कधीतरी घड्याळात परत येऊन बसेल. म्हणजे लॉजिकली इट इज नॉट गुड. म्हणजे नो डाऊट त्यांनी लोकसभेमध्ये वगैरे चांगलं केलं, पण तुतारीला फ्युचर नाही आहे. ओके. एक सिम्बलिक मी तुम्हाला सांगतो, तुतारी रोज वाजते का कधी कधी वाजते? कधीतरी घड्याळ रोज बघितलं जातं. लॉजिक सर. आणि मशाल काय पेटवावी लागते. हो. अरे हो. आणि ते पेटवणाऱ्यात पण ताकद पाहिजे. एक्झॅक्टली. तर ती ताकद असेल तर मशाल वाढणार. बट अगेन द पॉलिटिकल सिच्युएशन सजेस्ट कधीतरी पेटेल कधीतरी थांबेल. सो इवन झाडूचं काय झालं, म्हणजे आपचा झाडू होता तो जबरदस्त. त्यांनी जेव्हा सुरुवात केली त्यात क्रॉसबार आहेत, माझ्यानुसार तो झाडू नाही आहेत, त्या काड्या म्हणजे लाईन्स आहेत, पण ते सस्टेन झालेत. पण त्यांचं काय झालं प्रॉब्लेम, तो झाडूचा जो असेंडिंग म्हणजे खालच्या साईडला जो गेला तो ते काही की त्यांना बांधून ठेवता आलं नाही पक्षाला. म्हणजे स्टील अरविंद केजरीवालच्या लिडरशिपवर डाऊट नाही आहे. बट कधी कधी माणूस काय करतो, हेड ऑफिस न चालवता ब्रांचेस फार ओपन करून टाकलं तर बिझनेस बंद होतो. दिस इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ आप. आणि अजून महाराष्ट्राच्या बाहेरचे पक्ष सर, मायावतीचा हत्ती असेल. हां, आता बघा मी धनुष्यबाणाला का चांगलं सांगितलं, एवढी टफ फाईट देऊन पण झारखंडमध्ये परत झारखंड मुक्ती मोर्चा आला, त्यांचं पण धनुष्यबाणच आहे. तर एवढा पॉवरफुल आहे धनुष्यबाण म्हणून एवढं भांडतायत त्या चिन्हासाठी. आणि सिमिलरली मायावतीचं, आज मायावतीचं अस्तित्व नाही आहे. म्हणजे सहसा जेव्हा प्राण्यांचे सिम्बॉल यूज केले जातात लोगोमध्ये ते जास्त वेळ टिकत नाहीत. आणि हत्ती काय फास्ट आहे का स्लो आहे? स्लो. मग मायावती वेळेनुसार बदलल्याच नाहीत. एक वेळ गाजवलं, मोठ्या प्रमाणात गाजवलं, जेपर्यंत काशीराम वगैरे होते, नंतर संपलेत. अच्छा. तर असे म्हणून कावळे हे पक्षी ते पक्षी असे सिम्बल असणारे लोगो जेवढी त्यांची लाईफ तेवढेच ते टिकतात. हो. अच्छा. ओके. असं आहे. तुमच्या अजून काही आवडत्या लोगोंवर बोलू सर. आता यूट्यूब झालं, अमेझॉन झाले, खूप मोठे झाले. बरोबर. पण ठीक आहे, काही इंडियन ब्रँड्सचे लोगो असतील किंवा लोकल ब्रँडचे पण लोगो असतील की जे तुम्हाला आवडलेत आणि खूप चांगला बिझनेस करत आहेत. येस, डेफिनेटली. काही लोगो असे आहेत की जे बघता क्षणी असं वाटतं की बाबा वाव, आणि असे पण आहे की फार घाण आहेत, हे पण येतं तोंडातून. आता आपल्याकडे पुन्हा गाडगिळ आहे, त्यांचे वेगवेगळे आहेत, पण त्यांनी सुंदर 2 प्रकारचे त्यांचे लोगो चालतात. एक काही की आपण जस्ट याच्यात इंडिगो कलरमध्ये सिल्वर वापरतात, लेडीजला तो अट्रॅक्ट होतो. आणि सेकंड एक लोगो काही की ते वापरतात काही की गोल्डन, रेडमध्ये व्हाईट, मेन जे पुन्हा गाडगिळ येतात. तर तुम्ही त्यांचा कस्टमर बेस बघा किती मोठा आहे. आणि ॲक्च्युअलमध्ये व्हाईट कलर इज नेवर अ व्हाईट कलर. व्हाईट कलरचा मिनिंग काय होतो की इट इज अ मिक्सचर ऑफ 7 कलर. मग त्यांचा कस्टमर 1 ग्राम घेणारा चांदीचा पण आहे आणि 10 तोळे घेणारा सोन्याचा पण आहे. दिस इज पुन्हा गाडगे. जे चितळे बघा तुम्ही, आत्ता जेवढे चितळ्यांचे लोगो आहेत त्यांनी अगेन रेड अँड व्हाईटचा द बेस्ट यूज केलेला आहे. अँड दे आर डुईंग फॅन्टॅस्टिक. इवन काही की आपण आता पुढे आता मी एक ब्रँड वाईज घेतो. आपण पुण्यातून बोलतो आहे म्हणून मी आपल्या महाराष्ट्र इंडियाच्या लोगोवर जास्त हे करतो आहे. इवन जर का तुम्ही विचार केला की आता जसं मी ज्यावेळेस त्या याच्यावर काम केलं होतं, मेनली मूवीजच्या नावावर पण एक, म्हणजे मूवीचं नाव पण माझ्या दृष्टिकोनातून लोगो आहे. जेव्हा एखादी मूवीची स्टोरी ही फाईट ओरिएंटेड असते किंवा क्रिमिनल स्टोरी वगैरे असते, त्याचं नाव तुम्ही लाल कलरने द्या, ती मूवी चालणार म्हणजे चालणार. ओके. जबरदस्त. लव्ह स्टोरी आहे तिथं कुठंतरी पिंक कलर यूज करा. लहान मुलांच्या प्रॉडक्ट फर्स्ट क्राय वगैरेमध्ये तिथं पिंक कलरचा यूज आहे कुठंतरी, थोडाफार व्हाईट. सो दॅट अगेन वर्क. तर त्यामुळे हे जे आपले लोगो आहेत ते मला का आवडतात, कारण माझा जर तुम्ही टॉप रँक लोगो मला आयुष्यात आवडणारा कोणता असेल, डीमार्ट. अच्छा. डीमार्टमध्ये 3 गोष्टी बेस्ट आहेत. बेस्ट यूज ऑफ द क्रॉसबार. फक्त ते क्रॉसबार नाही आहेत तर तो ट्रायंगल आहे, ग्रोथ दाखवतो, म्हणजे त्यांनी डायमेन्शन्स वाढवले. आणि वरती काय त्या तुम्ही जर ऑब्झर्व केला तर स्टार आहे. सो टॉप आज बिझनेस सगळ्यात टॉपमध्ये डीमार्टचा आहे. 7-11 बिग बाजार कोणी आलं तरी, इवन रिलायन्स मॉल्स आले तरी ते टॉपवर आहेत. अँड बेस्ट पार्ट इज द, तुम्ही जर डीमार्ट का चालतं तुम्हाला माहिती आहे, काही त्याचे डिटेल्स माहिती आहेत का चालतं? मी डीमार्टमध्ये यासाठी जातो, एक तर डिस्काउंट. बरोबर. दुसरी गोष्ट, हँडी सगळ्या वस्तू आहेत आपल्या समोर ठेवलेल्या असतात, आपल्या स्वतःहून घ्यायच्या असतात. आणि पैसे वाचतात. येस. हां, तर तुम्हाला आतली गोष्ट सांगतो की डीमार्टला तेवढं स्वस्त का विकता येतं. त्यांची ऑपरेटिंग कॉस्ट सगळ्यात कमी आहे डीमार्टची.
ते AC एकाही तुम्हाला याच्यात मिळणार नाही, सहसा कमी असतात. बरोबर. त्यांचे 3-4 मजल्याचे कधीच शोरूम नसतात, ग्राउंड फ्लोअरचे असतात. दुसरी गोष्ट, ते जागा स्वतःची विकत घेतात, सहसा रेंट हे घेत नाहीत. आणि सगळ्यात मेन, डेकोरेशनवर शून्य खर्च. त्यांच्याकडे भारी फर्निचर, भारी स्टाफ बघितलं तर त्याला बघायची इच्छा, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की कशावरही खर्च केलेला नाही, फक्त प्रॉडक्टवर. तर त्यांचा लोगो पण तोच दाखवतो की बाबा कॉस्ट कटिंग अँड बेस्ट सर्व्हिस टू द कस्टमर. हो, खरंच आहे. आणि म्हणजे आता तुम्ही सांगता तेव्हा मी विचार करतोय की फर्निचर काहीच नाही आहे, फक्त रॅक्स आहेत. हां. आणि तर तुम्हाला जेव्हा तुम्ही बिझनेस, माझ्याकडे कोणी लोगो बनवायला आला, मी पहिले म्हणतो तुझी आयडियोलॉजी सांग, मी तुझ्याकडून प्रॉडक्ट का घ्यावा ते मला सांग, मी लोगो बनवतो. ओके. ते जर सिम्बलाइज होत नसेल देन इट इज माय वेस्टेज. आपण एखादा DTP ऑपरेटर 50-100 रुपयाचा लोगो बनवतो, त्याला काहीच यूज नाही आहे. तो काय करेल, 2-3 फुलं पाखरं इकडून पकडणार, सुंदर कलर हे लावणार, आपले बॅनर बनवलात तसे लोगो, दॅट शुड नॉट बी देअर. मग त्यात तुमचं कन्फ्युजन दिसतं आणि तो सस्टेन नाही होत, असं आहे. ओके. काही लोगो असे असतात सर की त्यांचा लोगो बघितल्यानंतर प्रॉडक्ट काय समजतच नाही. उदाहरणार्थ नाईक आहे, फक्त एक बरोबरचं साईन आहे. प्युमा, आता ते इतके फेमस आहेत की मे बी आता कळेल, पण तसं दाखवलं तर कोणाला समजणार नाही. तर तुमच्या तुमच्या लोगोमध्ये तुमचं प्रॉडक्ट दिसलं पाहिजे का? ॲक्च्युअलमध्ये देर आर 2 थेअरी बिहाइंड इट. एकतर ओनरची आयडियोलॉजी काहीतरी वेगळीच असते, त्यानुसार ते लोगो बनवतात. म्हणजे एक एक्झाम्पल सांगतो, आता गुचीचा लोगो आहे, सगळ्यात हायेस्ट म्हणजे प्राइसेस आहेत. त्याच्यात काय होतं, त्याने त्याच्या वडिलांचे इनिशियल घेऊन तो नाव बनवला आणि जस्ट त्यामध्ये काही की त्यांचा मेन प्रॉडक्ट काय होता की तो हाताचा ब्रेसलेट होता, त्यावरून तो त्यांनी ब्लॅक कलरचा बनवला, अगेन ब्लॅक लक्झरी. तर त्यावरून काही लोकांना तो कळतो, काहींना कळत नाही. तो इट इज नॉट ॲट ऑल नेसेसरी की तुमचा लोगो हा तुमच्या प्रॉडक्टला सिम्बलाइज करायला पाहिजे, बट तुमची आयडिया पाहिजे. म्हणजे मी जेव्हा कोणाला लोगो बनवून देतो त्याला याची स्टोरी सांगतो, तुझा लोगो असा काय, म्हणजे उद्या कोणी विचारलं त्याला की व्हॉट इज सिम्बलाइज, ते तुम्हाला सांगता यायला पाहिजे. अच्छा. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे, झाला तेवढा काही प्रॉडक्टमध्ये तुम्हाला सिम्बलाइज करताच येत नाही. एक एक्झाम्पल देतो, ते आजकाल शेतीमध्ये हायड्रोक्लोरिक काहीतरी यूज करून ते ऑर्गॅनिक प्रॉडक्ट बनवतात, हायड्रोपोनिक्स. तर त्याच्यात काही की तुम्हाला मी काय टाकू सिम्बॉल लोगोमध्ये, ती प्रोसेस टाकू का काय टाकू, तर तिथं कुठंतरी मला फक्त कलरमध्येच खेळावं लागतं. नायकीमध्ये पण काय माहिती आहे का, तुम्ही घेताना वाटतं मी फार खर्च केलेत, बट इट वॉज माय राईट चॉईस, म्हणजे मला प्लेजर, दॅट इज वन ऑफ द मेंटॅलिटी, म्हणजे ऑलवेज राईट डिसिजन. इवन सिग्नेचर जेव्हा आपण बघू त्याच्या खालच्या सिम्बॉलचा मिनिंग तोच असतो, आणि तुम्ही तो राईट बघा, तो काही की अपवर्ड चालला आहे या साईडला, सो युअर डिसिजन. आणि नायकीवाला कस्टमर रिपीट होतो. इथं ग्राफॉलॉजी आहे, कारण तो राईट नसून तो हुक आहे. हुक म्हणजे कस्टमर अट्रॅक्शन, हा त्याच्या मागचा लॉजिक आहे. अच्छा. ओके. तुम्ही जे लोगो बनवलेत, मला काय तुमचे अनुभव पाहिजे सर, की आधी तो लोगो कसा होता आणि मग तुम्ही काय काय चेंजेस केले, किंवा सिलाई. आता सिलाई सगळ्यांनाच माहिती आहे पुण्यामध्ये, काय तो ब्रँड आज धुमाकूळ घालतोय सगळ्यांना माहिती. तो सिलाई आणि सिल्वर लीफचं डिझाईन करताना काय काय डोक्यात घेतलं होतं तुम्ही? ॲक्च्युअलमध्ये सिलाई एक म्हणजे मराठी माणसाने केलेली सगळ्यात चांगली प्रगती. म्हणजे आज जवळजवळ 8 मोठे शोरूम आणि 40 सगळे मिळून आहेत. आणि त्यांना विचारलं की दादा गुजर ओनर आहेत, की तुम्हाला तुमचा पर्पज काय या बिझनेसचा, तुम्हाला क्लायंट लक्झरीवाला पाहिजे, तुम्हाला सामान्य जनता पाहिजे, अफोर्डेबल प्राईसमध्ये प्रत्येकजण. ते म्हटले अफोर्डेबल प्राईसमध्ये बेस्ट प्रॉडक्ट द्यायचा आहे. मग इथं मला फूडचा लॉजिक यूज करावा लागला, लाल कलर, ओके, रेड अँड व्हाईटचा. देन त्यांना हे सांगितलं की कस्टमर आल्यानंतर सी जो आहे, सी फॉर सिलाई इज सेकंडरी, माझ्या डोक्यात सी फॉर कस्टमर आहे. तर मी त्या सीला फार सुंदर बनवण्यावर भर दिला होता. तो दॅट सॉफ्टनेस विथ द कस्टमर, म्हणजे कारण तुमचे बिझनेस हॉटेल असेल, कपड्याची दुकान असेल, ते पहिल्यांदा कस्टमर ॲडव्हर्टिजमेंट बघून येईल, दुसऱ्यांदा येईल फक्त तुमच्या बिहेवियरवर. तर तो रिपिटेशन होण्यासाठी त्या सीचा यूज होता. तसंच तुम्ही सुरुवातीला एक सांगितलं, ती कंपनी आता त्यांचा IPO येतो आहे, की जस्ट एक 10-12 कोटीची कंपनी होती, आता 3000 कोटीवर पोहोचली. बापरे. सोलारची कंपनी आहे, म्हणजे सगळे जेन्युन डेटाबेस. तर त्यात मला 3 गोष्टी मिक्स करायच्या होत्या. ग्रोथ पण टाकायची आहे, एनर्जी, सोलार एनर्जी पण टाकायची, आणि टेक्नॉलॉजी. ब्ल्यू आणि ग्रीनचा जबरदस्त यूज केला आम्ही, आणि फ्युचर इंडिया दाखवला त्यात, म्हणजे काय असणार आहे फ्युचर एनर्जी. आणि तो लोगोचा बेस अगेन
तो जबरदस्त ठेवला आणि कंपनी, म्हणजे मी म्हणत नाही क्रेडिट माझा आहे, इट्स अ एक्स फॅक्टर. ओके, हां, म्हणजे लोगो चेंज केल्यावरच जर इतकी ग्रोथ झाली आहे तर लोगोचा काहीतरी सिग्निफिकन्स असलाच पाहिजे. इवन मेटा आल्यापासून फेसबुकची वाट लागलेली आहे. ओके. दॅट मेटा लोगो इज नॉट दॅट मच गुड. ओके. फेसबुक इट सेल्फ इज गुड, पण तो मेटा इज नॉट गुड. ओके. आणि इंस्टाग्राम आणि थ्रेड बघतो आपण, खरोखर सांगा जेवढे आपण लोक बघतोय, थ्रेड बघितलं तर प्लेजरच वाटत नाही. नाही, अजिबात नाही. कधी कधी आपण तो जबरदस्ती त्यात नेतो, कन्फ्युजन आणि ते असं वाटतं सगळं. तो लोगो इट सेल्फ, त्यांनी जेव्हा सुरुवात केला त्यांना वाटलं की ट्विटरला कॉम्पिटिशन देण्यासाठी काहीतरी करूया, आणि ते स्वतःच कन्फ्यूज होते ब्रँडच्या बाबतीत. दॅट वॉज हॅपन. आता या विषयाचा अभ्यास करताना सर मी लोगोच्या सोबत एक शब्द वाचला, गोल्डन रेशो. तर लोगो आणि गोल्डन रेशो याचा काय संबंध आहे? ॲक्च्युअलमध्ये जो टेक्निकल लोगो बनवतो जो व्यक्ती, त्याची पहिली स्टेपच त्याला गोल्डन रेशो माहीत पाहिजे. बरं. तुम्ही जर गुगलचा रेशो नॉर्मल आहे, गुगलचा लोगो जी काढलेला आहे वगैरे, त्याच्यात दी बेस्ट यूज, इवन जुना ट्विटरचा त्यातमध्ये, म्हणजे तुम्ही तो जो एक मेजरमेंट असतो टेक्निकली, लोकांना तो कितपत कळेल माहीत नाही, तो बघून तुम्हाला तो कर्व द्यावा लागतो लोगोला. अँड देन दॅट लोगो लाईक नोबडी. म्हणजे मला सांगा, काही काही लोक डोळ्याला बघता सुथिंग वाटतात, बरोबर, आणि काही काही बघितलं की घाणेडे वाटतात. तिथं गोल्डन रेशो चांगला यूज झाला आहे, एक ढोबळमानाने सांगायची गोष्ट ती एक आहे. आणि हे कॉम्प्लिकेशन्स पण क्रिएट करतात इफ इट इज नॉट बॅलन्स. गोल्डन रेशो म्हणजे नक्की काय पण सर? जेवढे पण मोठे ब्रँड्स आहेत, मग पेप्सी असेल, गुगल असेल, ट्विटर असेल, इवन IBM असेल, तर त्याच्यात काही की एक त्याचा कर्व आहे, कर्वचा रेशो दिला जातो, त्यामध्ये तो लोगो बसतोच. 1.618 त्याची व्हॅल्यू आहे काही, आणि त्यात जेव्हा तो बसतो त्याची सिमेट्री तयार होते. अच्छा. अँड इट ऑटोमॅटिकली लुक लाईक सुथिंग. त्या लोगोमध्ये तुम्हाला मिसिंग काहीच दिसत नाही. ओके. आणि ते बसवणं सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट असतो. अँड मॅक्सिमम सक्सेसफुल लोगो असं दिसणारच नाहीत की ज्यामध्ये हा नाही आहे. अच्छा. ओके. हा रेशो असतोच मोस्ट ऑफ द केसमध्ये. हे टेक्निकल त्याचं टेक्निकल हे आहे. क्या बात आहे. अनेकदा काही ब्रँड्सचे लोगो म्हणजे लोगोवरून असेल की नाही मला माहीत नाही सर, पण खूप कॉन्ट्रावर्सी ओढून घेतात काही काही ब्रँड्स. सो त्याच्यामध्ये लोगोचा काही रोल असू शकतो? म्हणजे ॲक्च्युली अगेन आता जसं मध्ये आम्ही ऐकलं होतं की ऑडीवर ऑलिम्पिकने पण क्लेम केलं आहे, त्याचे पण 4 रिंग आहे, यांचे पण आहेत. आता स्टारबक्सवर चालू आहे, मग त्याने मित्रा आपण ऐकलं आहे. तर जनरली त्या लोगोचे कलर्स पण हे अट्रॅक्ट करतात. बट म्हणजे मी सहसा असा विचार करतो की तुम्हाला मे बी कधी कधी आजकाल सोशल मीडियाच्या ह्याच्यात हे पण वाटतं की बॅड पब्लिसिटी इज ऑल्सो पब्लिसिटी लाईक अ मित्रा. एक्झॅक्टली. बरोबर आहे. तर मला तरी असं वाटतं की सहसा लोगोमध्ये तुमचा म्हणजे 3 क्वालिटी असाव्यात. लोगो मस्ट बी सिम्पल, म्हणजे त्यात फार गोष्टी टाकू नका. लोगो काही भेळ नाही आहे. हे स्टार पण टाकलं, चंद्र पण टाकलं, त्रिकोण पण टाकलं, स्क्वेअर. लोगो म्हणजे काही तुमचा ड्रेस फॅशन डिझायनिंगचा नाही आहे. इट मस्ट बी सिम्पल. जेवढे सिम्पल लोगो आहेत तेच हिट आहेत. सेकंड, इट मस्ट सिम्बलाइज युअर बिझनेस. ओके. लॉजिकली जिथं पॉसिबल नाही ते सोडणं. इट मस्ट सिम्बलाइज युअर बिझनेस अँड इट मस्ट गिव्ह द मॅसेज. आणि एक फार महत्त्वाची गोष्ट मी दर्शकांना सांगतो, लोगोपेक्षाही आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती तुमच्यासारख्या क्रिएटिव्ह लोकांना जमेल, ती म्हणजे टॅगलाईन. ओके. आज आपल्याला ब्रँड लोगोने लक्षात राहत नाही, टॅगलाईनने लक्षात राहतो. थंडा म्हणजे कोका कोला, हे काय टॅगलाईन. तर तुम्ही लोगो जेव्हा पण बनवाल तेव्हा त्याची टॅगलाईन नॉट मोर दॅन 4 वर्ड्स, आणि ती कॅचिंग अलंकारित भाषेत असेल तर लहान मुलं वगैरे ते सगळे मोठे ब्रँड टॅगलाईनवर चालतात. लोगो त्यांचा बदलला तरी लोक टॅगलाईनला लक्षात ठेवतात. मिंत्राचा जो लोगो होता सर, इतकी मोठी कॉन्ट्रावर्सी झाली. ॲक्च्युली जेव्हा त्या स्त्रीने केस टाकली त्यानंतर खूप लोकांना कळलं की याच्यामध्ये काहीतरी असं दिसतंय. तुम्ही कधी नोटीस केलं होतं का ते? आपला प्रॉब्लेम काय, आपण जाहिरातीतली मॉडेल बघतो, लोगो बघतच नाही. तर तुम्ही लोगो बघायला सुरुवात करा. तुम्हाला लोगोत एवढ्या सुंदर गोष्टी दिसतील ना, कारण ती क्रिएटिव्हिटी आहे. जेवढं एखादी मूवी बनायला हे लागतो ना, मला सगळ्यात डिफिकल्ट लोगो जातात आर्किटेक्ट लोकांचे बनवायला. ते स्वतः डिझायनर, इंटेरियर आणि आर्किटेक्ट क्लायंट आला की माझ्या डोक्याला मुंग्या येतात. कारण मी 3 डिझाईन दिले, 5 दिले, त्याला आवडतच नाही. शेवटी म्हणतो तू पेनवर काढ, मग मी करतो, कारण त्याच्या डोक्यात वेगळं असतं. तर तुम्ही लोगो बघायला सुरुवात करा, बॅलन्स आहे का, सिमेट्री आहे का, आणि ती जाहिरातीतला तो पार्ट सोडून, जसं मिंत्राचं आहे, तुम्ही त्यातल्या चांगल्या गोष्टी बघितल्या तर आणखी चांगलं. भारतातलं सगळ्यात मोठं साम्राज्य आहे सर जिओ. तर त्यांचे पण वेगळे वेगळे काय लोगो आहेत. पण जेव्हा रिलायन्स स्प्लिट झाली
हां. सो व्हॉट इज द रिझन की मुकेश अंबानींची रिलायन्स खूप हिट आहे आणि अनिल अंबानींची रिलायन्स फार इंटरेस्टिंग आहे. तुम्ही जर मुकेश अंबानीचा रिलायन्सचा आर बघितला तो आणि अनिल अंबानीच्या रिलायन्सच्या एमध्ये तो क्रॉसबार गायब आहे बघा. ए जर बघितला ना असा जस्ट बँड होणार आहे तो. आणि इवन टाटामधला पण ए स्ट्रॉंग आहे पण त्याच्यात पण क्रॉसबार नाही. या दोन्हीमध्ये एक साम्यता आहे आणि एक विषम गोष्ट काय निघते. जेव्हा पण तुमच्या तिथं रिलायन्स अनिल अंबानीच्या रिलायन्समध्ये एला फोकस केलं गेलेलं आहे आणि त्याचा क्रॉसबार गायब जेव्हा असतो तेव्हा बिझनेसची लाईफ संपते किंवा बिझनेस सस्टेन करू शकत नाही. ॲट द सेम टाईम यांचा जो रिलायन्स आहे त्यात केंद्रस्थानी आरला ठेवलेला आहे. तर म्हणजे त्याच्यावर फोकस केलेलं आहे. सो स्टील जरी आज त्यांची नेक्स्ट जनरेशन आली असेल मुकेश अंबानीची, जो मेन कोर आहे स्वतः अंबानी, त्यांचं फार जास्त त्याच्यावर फोकस आहे केंद्रस्थान. जिओच्या बाबतीत जर आपण विचार केला, जिओ नाव कसं आलं आहे सगळ्यांना माहिती आहे स्टोरी. दे वर थिंकिंग ऑफ द नेम. त्यांना असं वाटलं आपण रिलायन्स ऑइलने मोठा झालो. ऑइलची मिरर इमेज जिओ केली त्यांनी. हो. आय होप हे दर्शकांना म्हणजे आज पहिल्यांदा कळायला असेल. ऑइलला जर आरशात बघितलं तर जिओ दिसतो. आणि तुम्ही जिओ बघा, त्याचे सगळे फॉन्ट काही आहे ना सॉफ्ट आहेत. सो कोणीही जिओच्या बाबतीत कंप्लेन करत नाही. एवढ्या कमी पैशात तो एवढा देतोय, कोणाची कंप्लेनच निघत नाही. आणि जिओ जेव्हा सुरुवातीला आला तो रेडमध्ये व्हाईट होता, त्याने ॲग्रेसिव्ह मार्केटिंग केली. आता जिओ बघितला तर ब्ल्यूमध्ये व्हाईट आहे. नाव दे आर फोकसिंग ऑन टेक्नॉलॉजी. एक ॲक्विजिशन म्हणजे कंपनीची प्लॅनिंग बदलली, सिम्बल बदलला. क्या बात आहे. आणि टाटावर येऊया आपण. टाटाचा प्रॉडक्ट बेस्ट आहे, कंपनी देशासाठी करते, पण टाटाचा मेजर प्रॉब्लेम काय बोला? व्हॉट यू थिंक? प्रॉफिटमध्ये नसता कायम असं काही आहे? सगळ्यात मेन आहे की आपल्याला माहीतच नाही की हु इज द नेक्स्ट पर्सन गोइंग टू रन. अगेन तिथं त्या एचा क्रॉसबार गायब आहे. बरोबर आहे. बट टाटा इज ऑलवेज रेडी टू ॲक्सेप्ट द चेंजेस, इंजिनिअरिंग चेंजेस. मग त्या एला बेस फार स्ट्रॉंग आहे पण ती क्रॉसबार गायब आहे टाटामधला. दॅट इज अगेन इंटरेस्टिंग. आणखी एक आपला SBI सगळ्यात फेमस. SBIमध्ये ती चाबी दाखवलेली आणि ती खालून ओपन आहे. तर तुम्ही कधी बघा SBIमध्ये एक थोडेफार जे घपलत करणारी लोक आहेत ते खालच्या दर्जाचा एम्प्लॉई असतो. तो लिकेज दाखवतो, रेव्हेन्यू लिकेज. कधी कोणताही लोगो जर खालून ओपन असेल तर तिथं काही की तुमचा स्टाफ, म्हणजे मी ओपनली बोलत म्हणजे एक जनरली त्या बिझनेसचा स्टाफमध्ये काहीतरी रेव्हेन्यू लिकेज. अरे बापरे, असं आहे. काय काय गमती जमती आहेत, फार मजा येते सर. आपण जेव्हा होर्डिंग बघतो रस्त्याने जाताना, खूप मोठमोठे होर्डिंग, लोकांनी काय पाहिलं पाहिजे होर्डिंगमध्ये? प्रत्येकाची चॉईस वेगळी आहे, पण तुम्ही तरी म्हणेल यापुढे लोगो बघा. आणि स्वतः एक बिझनेसमॅन होणार असाल तुम्ही तर तुम्हाला त्या बिझनेसची स्टोरी त्या लोगोमधून दिसेल. आणि एक नॉर्मल बघा, शास्त्र किती स्ट्रॉंग आहे. एक एक्झाम्पल देतो. तुमच्या घरी एखाद्याला काही की भूक लागत नसेल, म्हणजे हे करून बघा आणि मग तुम्हाला कलर थेरपीचा यूज काय, तुम्ही त्याच्या समोरची भिंत पूर्ण ऑरेंज करून टाका आणि त्याचा जेवणाची तो 1 चपाती खात असेल 1.5 चपाती खायला सुरुवात करेल. ऑरेंज कलर अट्रॅक्ट द हंगर, हा त्याचा हे आहे लॉजिक. तर स्विगीने ऑरेंज यूज केलं तर तुमचा जो कलर आहे तो बघायला सुरुवात करा. तो त्या बिझनेसला सूट व्हायलाच पाहिजे. आणि एक गोष्ट फार प्रामुख्याने बोलतो मी की देर इज नो कलर बॅड अँड नो कलर इज गुड. इट्स युअर मेंटॅलिटी. म्हणजे तुमची काय मेंटॅलिटी आहे त्या बिझनेसची, तसा कलर ठरवा. म्हणजे माझा टल्ली म्हणून रेस्टॉरंट आहे, तो ब्लॅक कलरचा लोगो आहे. कारण आम्ही म्हटलं की आम्ही जे देणार ते युनिक. माझ्याकडे जे कॉकटेल असतील ते कुठंच मिळणार नाही. सो इट्स अ ब्लॅक कलर बिकॉज आम्ही रिजिड आहोत आणि आमचे प्रॉडक्ट हटके असतील आणि महाग असतील. देन पीपल विल कम. JW Marriott ब्लॅक कलर आहे मोस्ट ऑफ द टाईम. तो द रिच सर्व्हिसेस असं. हां, म्हणजे ओनरची मेंटॅलिटी आणि हे पण खूप मॅटर करतं. फार फार क्या बात आहे, इंटरेस्टिंग. सर, काही बिल्डर्स आहेत, आता पुण्यामध्ये पण भरपूर स्कीम चालू आहेत की त्यांचे ब्रँडचे लोगो खूप छान असतात, पण ते स्कीम्स जे लॉन्च करतात तर एखादी स्कीम खूप हिट असते आणि एखाद्या स्कीमचा लोगो इतका म्हणजे बघितल्यानंतरच वाटतं की बोर आहे हा एकदम. तर मग त्याचा पण किती इम्पॅक्ट असतो याच्यामध्ये? एक मी स्टोरी सांगतो की DSK साहेबांनी जेव्हा ओरिजिनल लोगोवरून लोगो शिफ्ट झाले त्यानंतर थोडीशी त्यांची डाऊनफॉल आणि नंतर ती जवळजवळ संपली. त्यांच्या 1-2 स्कीम बंद झालेल्या होत्या मोठ्या, त्यांचे लोगो असे होते. म्हणजे एक फार मोठी सिटी त्यांनी लॉन्च केली होती हडपसरच्या पुढे कुठंतरी. तर लोगोमध्ये बिल्डर म्हणजे आज एक स्कीम 100 कोटी 150 कोटीची असते. त्यांच्या ऑर्गनायझेशनचा लोगो जरी चांगला असेल पण तो आजकाल स्कीम वाईज लोगो असतात, स्कीम वाईज नावं देतात ती लोगो. तो फार जबरदस्त असणं गरजेचं आहे. आणि तो जर का नसेल ना
ती गॅरंटीड एखादी स्कीम अशी असते ती कन्स्ट्रक्ट होण्याच्या अगोदर नाव काढलं तरी पूर्ण बुकिंग ओव्हर. आणि एक अशी आहे की आज 10-10 वर्ष झालेत तरी त्याच्याकडे इन्व्हेंटरी पडू नये. सो दॅट इज अगेन व्हेरी विच सिम्बॉल यू आर युझिंग आणि कसं तुम्ही त्याला यूज करतायत दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे पहिले तर त्यांचा स्वतःचा लोगो, आता लोढा बिल्डर तुम्ही नाव काढलं आहे, वन ऑफ द बेस्ट लोगो, क्रॉसबार जबरदस्त यूज केलेले आहेत. त्याच्यात तो म्हणजे एन्ड्युरन्स दाखवतो. फॅमिली डिस्प्यूट काही असतील पण लोढा बिल्डर नेहमी पुढेच राहतील बिकॉज ऑफ दॅट क्रॉसबार. सर हा आमचा लोगो आहे द पोस्टमन आणि खाली आमची टॅगलाईन आहे टुगेदर वी क्रिएट. रस्टिक लुक आहे, ब्लू आहे, त्याच्यावर द पोस्टमन लिहिलं आहे पिवळ्या रंगाने आणि आपली एखाद्या जुन्या दुकानाची पाटी असते ना त्याच्यावर कसा रस्टिक हे असतो सर. जेवढं तुम्हाला दिसतंय अनालाइज करून. आता तुम्ही सगळे माझ्यासोबत बसलेले आहात. मला तुमच्या चॅनलबद्दल खरंच काही माहीत नाही. मी फक्त स्क्रोल करताना माझ्या समोर आला, आपलं बोलणं झालं, मी आलो. माझे काय थॉट प्रोसेस आहे ती मी सांगतो. फर्स्ट थॉट प्रोसेस की लोगो रेक्टँगल आहे, सो यू वॉन्ट टू एक्सपांड इन ऑल द डायरेक्शन. येस एक्झॅक्टली. मग यूट्यूब असेल, फेसबुक असेल, कुठेही जे मीडिया अवेलेबल आहे ते दॅट इज वन. सेकंड थिंग सॉफ्ट कॉर्नर्स आहेत. सो ऑलवेज तुमच्याकडे मुलाखत देऊन गेलेला मी पण जाताना काहीतरी चांगलं चहा पाणी तुम्ही द्याल देन कस्टमर विल बी हॅपी. देन तिसरी गोष्ट काय की त्यात पिवळा कलर आहे, अगेन हॅपीनेस. सो जे तुमचे ऑडियन्स आहेत जेव्हा पण तुमचा व्हिडिओ बघतील दे फील समथिंग न्यू. म्हणजे काहीतरी रटाळ कंटेंट नसावा हा तुमचा एक ऑब्जेक्टिव्ह असेल. आणि सगळ्यात चांगली गोष्ट विथ आवर ट्रॅडिशन, जे तुम्ही तो रस्टिक लुक दिला आहे दॅट इज वॉट डू नॉट कॉम्प्रोमाइज द व्हॅल्यूज. हा माझ्यानुसार मिनिंग आहे. बाकी पोस्टमॅन काय करतो मला खरंच माहिती. हे चारही अगदी बरोबर आहे. म्हणजे आलेले गेस्ट खुश होऊन जातात. आम्ही नवीन नेहमी काहीतरी आणायचा प्रयत्न करतो आणि ट्रॅडिशन आणि काही आमचे तत्व आम्ही सोडून काम करत नाही. बरोबर. थँक्यू सो मच पोस्टमन. आणि खरंच चांगला लोगो आहे तो. वा. म्हणजे तुम्ही त्यात फेसबुक पण आणलंय, तुम्ही त्यात यूट्यूबचा पण कंटेंट सगळे. अच्छा, वन ऑफ द रिझन एक तुम्ही बघा कोइन्सिडन्स, तुमचे सगळ्यात जास्त फॉलोअर कशावर आहे? फेसबुक. काय? ब्लू कलर. ब्ल्यू कलर. तुम्ही तिकडं ब्ल्यूला फेवर केला म्हणून तुम्ही फेसबुकवर हिट आहात. पुढचा काहीतरी लोगो बनवताना रेट जास्त टाकू म्हणजे आमचं युट्यूब पण जोरात, म्हणजे पैसे पण यायला पाहिजे. वा. सिग्नेचरवर बोलायचं आहे मला सर, पण आपण सिग्नेचर वयाच्या एका विशिष्ट टप्प्यानंतर शिकतो. सिग्नेचर येण्याआधी आपल्याला माहीत असावं लागतं ते म्हणजे हस्ताक्षर. हस्ताक्षराचा काय सिग्निफिकन्स आहे? हस्ताक्षराचा फार जास्त सिग्निफिकन्स आहे. तुमच्या हस्ताक्षरमध्ये सगळं काही दिसून येतं. तुमची पर्सनॅलिटी दिसते. तुम्ही दिवसात किती, आज एक तुम्हाला एक्झाम्पल, आपले पालक जर कोणी बघत असेल, तुम्ही जर वर्किंग आहात आणि तुमची पोरं घरी काय करतात हे बघायचं असेल, त्याला एक मस्त सिंगल कोरा पेज द्या लिहायला आणि त्याला म्हणावं याच्यावर काहीतरी लिहून काढ. तो जेवढा तो पेज कोरा सोडतो तेवढा टाईमपास करतो तो व्यक्ती. आणि जेवढा प्रॉपर यूज करतो त्याचा, ही इज युझिंग 24 hours प्रॉपरली. ही पहिली गोष्ट. आत्ताची जी जेनझी आहे यांचा सगळ्यात मोठा त्रास पालकांना यांच्या मूड स्विंगचा आहे. म्हणजे मूड स्विंग इन द सेन्स अचानक कोणत्याही लेवलला जातात. त्याच्या मागचा रिझन काय माहीत आहे? आपला एज्युकेशन पॅटर्न. आता मॅक्सिमम पोरं CBSE ICSEमध्ये शिकतात. या सगळ्यांची परीक्षा मॅक्सिमम ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन होत आहे. बरोबर. मग ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनमध्ये लिहिलं कमी जातं. जिथं व्यक्ती लिहून व्यक्त होतो, लेखक व्यक्ती कधी एकदम रंगेल असतो चांगला मनाने, पण जो व्यक्ती लिहित नाही त्याच्या मनात विचार दबत असतात आणि एका दिवशी त्याचा विस्फोट होतो. म्हणून लिहिण्याची सवय, हस्ताक्षर कसेही काढा, पण ज्या व्यक्तीला लिहिण्याची सवय असतो तो मेंटल स्ट्रेस कमी करतो. नशीब, मी तर परत असं सांगेल, फेसबुक आहे म्हणून चांगलं आहे म्हणतो मी. जर माणसाचे विचार दबत गेले तर विस्फोट होईल. ॲटलिस्ट कुठंतरी तो व्यक्त होतो आहे. बरोबर. पण ते हाताने जर लिहिलेलं असेल तर ते चांगलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट हस्ताक्षरमध्ये ती म्हणजे शाई. आपण लहानपणी काय केलं, आपण पाटीवर पहिले लिहिलं, ब्लॅकवर व्हाईट केलं, म्हणजे ब्लॅकचं व्हाईट केलं आपण चांगलं. आणि मग आपल्याला पहिल्यांदा कोणती पेन दिली होती? आपल्या निळा, ब्लू. निळा कलर कशाचा असतो? चेंजचा असतो. आणि आत्ता ही पोरं कोणता कलर जास्त वापरतात? ब्लॅक कलर तुमच्यामध्ये रिजिडिटी आणतो. म्हणजे मी कोणाच्या बापाचा ऐकणार नाही. प्रत्येक पॅरेंट, मी क्लासेस चालवतो, काही कंप्लेन असेल, हा कार्टा आमचा ऐकत नाही, तुम्ही बघा काहीतरी. सो इनडायरेक्टली आपण या लहान लहान गोष्टीवर जरी लक्ष दिलं आपल्या पोरांच्या, तर बऱ्याचशा गोष्टी हस्ताक्षरमधून बदलू शकतात. ओके, क्या बात आहे सर. हस्ताक्षरानंतर आपण मेनली आता आजच्या विषयावर येऊ, सहीचं ॲनालायझेशन कसं केलं जातं? सहीची साईज किती असली पाहिजे? सहीची भाषा कुठली यायची पाहिजे? आणि लेंथ किती असली पाहिजे? काय काय पॅटर्न्स आहेत त्यातनं माणूस कसा कळतो?
सहीमध्ये एवढ्या जबरदस्त गोष्टी आहेत. मी तुम्हाला 10 पॉईंट सांगतो. सहीमधून काय काय कळतं मला. आणि इट्स अ सायन्स. फ्रान्समध्ये ग्राफॉलॉजी आहे हो. आणि भारतामध्ये ॲस्ट्रो सिग्नेचर हार्डली 100 लोकांना माहिती असेल. तर सहीवरून बऱ्याचशा गोष्टी कळतात. काय कळत नाही पहिले ते सांगतो. सहीवरून जेंडर कळत नाही. ओके. सहीवरून त्याचा धर्म कळत नाही. सहीवरून त्या व्यक्तीचा ब्लड ग्रुप वगैरे कळत नाही. सहीमधून तो कधी मरणार वगैरे कळत नाही. अच्छा. कशाने मरणार कळू शकतं. बरं. हां, म्हणजे रोग कळतात. माझा आत्ता रिसर्च चालू आहे. आपण सगळ्यात जास्त आता फ्युचरमध्ये कॅन्सरमध्ये लोक हे होत आहेत, लेट डिटेक्शन ऑफ कॅन्सर. तर मी जवळजवळ 700 सॅम्पल घेतलेले आहेत. त्यावर माझं काम चालू आहे की सहीवरून आपल्याला कळू शकतं का या व्यक्तीला कॅन्सर होऊ शकतं का अर्ली स्टेजवर, तर आपण रिकवर करू शकतो. तर सहीवरून आजार कळतात. सहीवरून त्या माणसात कोणती गोष्ट तो लपवतो जगासमोर आणि कोणती गोष्ट त्याला अभिमानास्पद आहे, सांगायला आवडते, ते कळतं. कारण सही म्हणजे तुम्हाला जगाला काय दाखवायचं आहे, तुमचा अभिप्राय जगासमोर ते सहीने येत असतो. एक्झॅक्टली. नंतर सहीवरून तुमचे लॅक्युनास कळतात. प्रत्येक माणसात कोणाची साईन जगात 100% चांगली नाही. काही विकनेस आहे, काही स्ट्रेंथ आहे. सहीमधून तुमची क्रिमिनल टेंडन्सी कळते. मी बँकेचे NPA ओळखतो सहीवरून, की हा व्यक्ती लोन बुडवणार, कर्जात जाणार, काय करणार ते सहीमधून कळतं. हो. आणि जबरदस्त डेटाबेस आहे. माझ्याकडे बऱ्याचशा वेळेस असतात. आता मी न्यूमरोलॉजिस्ट असल्यामुळे डिवोर्सचे केसेस असतात. मी म्हणतो तुम्ही लग्नात कुंडली पण मिळवू नका, डेट ऑफ बर्थ पण दाखवू टाका, मला दोघांचे नवरा बायकोचे सही दाखवा, मी सांगेल कोण कोणाला ॲडजस्ट करेल. अच्छा. तर एवढं पॉवर साईनमध्ये, कारण इट्स अ सायकोलॉजी. आता प्रश्न असा येतो की सही बनते कशी. साधारणपणे तुमची सही तुमची नाहीच आहे, तुमच्या आईवडिलांनी दिलेली आहे. तुमच्यासोबत जो बिहेवियर त्यांनी केला आहे, ज्याचा इम्पॅक्ट तुमच्यावर जास्त पडला, ती नावं सहीमध्ये येतात. बरं. म्हणजे एक एक्झाम्पल सांगतो. समजा एखादा व्यक्ती फक्त स्वतःचं नाव पूर्ण लिहितो सहीमध्ये. साऊथ इंडियन लोक बघा फक्त नाव लिहितात. मॅक्सिमम तुम्ही बँकेचे मॅनेजर, नॅशनलाइज बँकेचे साऊथ इंडियन लोक बघतात, ते नियमाला सोडून बाजूला हातच लावत नाही. तर जो व्यक्ती फक्त नाव लिहितो तो कॉम्प्रोमाइज करत नाही कधीच आयुष्यात. मी कोणाच्या बापाचं ऐकणार नाही. आत्ताच्या जनरेशनमध्ये मॅक्सिमम लोक फक्त नाव लिहितात. सो दॅट इज वन टाईप. सहीमध्ये तुम्ही काय लिहिता, म्हणजे मग वडिलांचं नाव आलं. काही जण वडिलांचं इनिशियल लिहितात, वडिलांचं नाव रेअरली लिहितात. वडिलांचं इनिशियल लिहिलं म्हणजे तुम्ही जर फक्त स्वतःचं इनिशियल लिहिलात म्हणजे तुम्ही आयुष्यात फार भोगतायत असं तुम्हाला दाखवायचं आहे. वडिलांचं इनिशियल लिहिलं सेम. आणि सरनेमचा फार महत्त्व आहे सहीमध्ये. तुमच्या सरनेमचा पहिला अक्षर ही म्हणजे तुमची आई असते, लग्न झालं असेल तर सासू असते. आणि सरनेम तुम्ही एंडपर्यंत किती चांगला लिहिता त्यावर तुमचं प्रोफेशन डिसाईड होतं. ओके. पण सरनेम जेवढा चांगला लिहिता येईल यू विल बी सक्सेसफुल इन द दिस थिंग. ओके. म्हणजे आता मला काय सांगायचं आहे, सहीमध्ये मी म्हणतो आहे सरनेम पाहिजे. म्हणजे सहीची लेंथ काय असायला पाहिजे, कमी का जास्त? जास्त. मग याचं लॉजिक काय, जास्त का असावी, मी तुम्हाला लॉजिक सांगतो. म्हणजे मी कोणतीही गोष्ट असं ज्योतिष हे माना हे बोलत नाही. पटलं तरच हो बोलायचं माणसाने. मला सांगा, सगळ्यात जास्त प्राणी असा आहे ज्याचं आयुष्य सगळ्यात जास्त आहे, असा प्राणी कोणता आहे? कासव आहे. त्याची श्वासाची गती काय आहे? सगळ्यात स्लो. सहसा कुत्र्यांची एज जास्त असते का कमी असते? जास्त असते. म्हणजे ऑन ॲट ॲव्हरेज 10-12 वर्ष. आणखी काही जनावरं अशी आहेत जी फार लवकर पण मरतात, कारण त्यांची श्वासाची गती जी आहे ती जास्त असते. माणसाचं आयुष्य देवाने श्वासावर ठरवलेलं आहे. तर जेव्हा तुम्ही साईन मोठी करतात त्यावेळेस तुम्हाला पेशन्स लागतात, तुम्हाला लक्ष द्यावं लागतं, फोकस करावं लागतं. तर मोठ्या सिग्नेचरची लोक पेशन्स ठेवतात. ओके. लहान सिग्नेचरवाला फास्ट डिसिजन घेतो. मग लहान साईन चांगली आहे का? एखादा व्यक्ती फार सुस्त आहे त्याला लहान साईन देऊन टाका, तो फटाफट काम करेल. पण तो एखादा डिसिजन नेहमी चुकत असेल त्याची साईन मोठी असणं जास्त चांगली. म्हणजे एक डेटाबेस असा आहे, जगात जर आपण एज काढली अबोव 70 वर्ष जगलेली लोक, तर मोठ्या साईनची लोक जास्त जगलेली आहेत. अच्छा. साईनचा साईन फार इम्पॉर्टंट, म्हणजे लेंथ फार इम्पॉर्टंट आहे. ओके. अगेन प्रेशर. म्हणजे बऱ्याचशा वेळेस आपल्या पॅरेंटने आपल्याला काय शिकवलं, अशी साईन करायची की कोणाच्या बापाला त्याची कॉपी करता यायला नाही पाहिजे. बरोबर. सगळ्यात खराब मेंटॅलिटी. ज्या व्यक्तीची सही ओळखता येत नाही तो व्यक्ती जगातला सगळ्यात कॉम्प्लिकेटेड. बऱ्याचशा वेळेस बायका गप्पा, तुम्ही बघा, लेडीजची साईन फार सिम्पल असते आणि जेंट्सची फार कॉम्प्लिकेटेड असते. तर बऱ्याचशा वेळेस ते बायको म्हणते, अरे याचा स्वभावच मला कधी ओळखता येत नाही, आत्ता रोमॅन्टिक मूडमध्ये होता, आत्ताच का ओरडतो आहे, ती त्याची सही आहे.
तो त्याच्या मनातलं पुरुष सांगतच नाही. डोक्यात एक चाललेलं असतं, त्याला वाटतं मी माझं सोल्युशन बघेल, आणि स्त्रीची सही बघितली, नॉर्मल नाव लिहिते, कारण तिच्या पोटात काही राहतच नाही, जे आहे ती बोलूनच टाकणार आहे. आणखी एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे, तुम्ही ऑब्झर्वेशनमधून शिकलेलं आहे. सहसा एक ऑब्झर्व करा, आपली आई असेल, आपल्या बहिणी वगैरे, त्यांच्या सह्या ज्या आहेत ना, त्यांचा फॉन्ट साईज लहान असतो आणि आपले पुरुषांच्या सह्यांचा फॉन्ट साईज मोठा असतो. ज्या व्यक्तीची फॉन्ट साईज म्हणजे अक्षरं मोठे असतात, त्यांना मान सन्मानची ती लोकं फार भुकलेली असतात. तिथं नाही मिळालं की त्यांचं डोकं बघ. आणि जर आपली आई बहीण बघितलं तर ते कधीच क्रेडिट घेत नाही कोणत्याच गोष्टीचा, पडद्यामागे असतात की बाबा मी नाही, सगळं तुमचं आहे. म्हणजे ज्यांचे लहान अक्षर आहेत. पण त्याचा एक दुसरा एक कॉमेडी पार्ट काय, तुमची गर्लफ्रेंड असेल किंवा हे असेल, ती बिल देताना ती पर्समध्ये हात टाकते का तुम्ही टाकता नेहमी? ऑफकोर्स तुम्हालाच टाकावं लागेल. त्याच्यामागचा लॉजिक आहे की स्त्रिया पैसे खर्च करायला फार चिकट असतात ज्यांची फॉन्ट साईज लहान असतं. म्हणजे ते जागा कमी वापरतायत का जास्त वापरतायत? नाही, स्त्रिया. अच्छा, स्त्रिया कमी वापर. म्हणजे स्वतःच्या पैशात कमीत कमी खर्च करायचं, जास्तीत जास्त आउटपुट घ्यायचं. नवरा जो आहे तो 1000 असेल तरी 1500 उडून येईल 500 उधार घेऊन, कारण मोठे अक्षर आहे. तर एवढी मेंटॅलिटी त्यामध्ये डीप कळते. माझी गर्लफ्रेंड तर आत्ता नाही सर, पण बनवताना मी पहिले तिला सही करायला लावेल आता. आणि माझ्याकडे पाठवा तुम्ही. नक्की घेऊन या. हां, काही लोक सहीला पाठवा. असं सर, काही लोक सरळ सही करण्याऐवजी तिरकी सही करतात. त्याच्यामागे लॉजिकही देतात की 30 डिग्री 45 डिग्री. फार मस्त आहे, फार चांगला प्रश्न विचारला. मी तुम्हाला याची थोडी एक सिरियस स्टोरी सांगतो, मग प्रॉपर सांगतो. जेवढे पण सुसाईड होतात, सुसाईड आणि मर्डर्स, काही मर्डर्सला सुसाईडमध्ये कन्वर्ट केलं जातं. तर त्यावेळेस जेव्हा सुसाईड नोट आम्ही बघतो ना, त्यावेळेस हँडरायटिंग खालच्या साईडला गेलेली असते किंवा सही पण खालच्या. तर तुमचा मुलगा किंवा तुम्ही कोऱ्या कागदावर लिहिताना तुमचा जर स्लोप खाली चालला आहे, म्हणजे तुम्ही काहीतरी एन्झायटी, मेंटल इश्यू किंवा डिप्रेशनमध्ये आहात. इट इज अ राईट टाईम टू टेक अ कन्सल्टेशन विथ सायकॅट्रिस्ट, किंवा आत्ताच्या आता तुम्हाला व्यक्त होण्याची गरज आहे. आणि जर साईन स्ट्रेट असेल, जसं बिल गेटची साईन स्ट्रेट आहेत, मुकेश अंबानींची स्ट्रेट आहे, रतन टाटाची स्ट्रेट होती, तर ही लोकं काय टार्गेट ओरिएंटेड, जे डिसाईड केलं ते करणार, नॉट एक्झॅग्रेटिंग द थिंग्स, ऑन टार्गेट आणि परफेक्शन. सचिन तेंडुलकर आहे, वरती साईन जाते. शाहरुख खान आहे, वरती जाते. लता मंगेशकर, तो ऑलवेज ॲम्बिशियस. म्हणजे या वयात पण सचिनला आणखी काही ना काही करायचं आहे. आता मी कधी पण काय होतं, आपले असे पॉडकास्ट ऐकून अर्धवट माहितीचा किती डेंजर हे होतो. म्हणजे याचा आउटपुट बघणारा काय काढेल, सही वरती गेलेली चांगली आहे. पण तू होतं काय, ती वरती किती जायला पाहिजे? 15 डिग्रीपेक्षा जास्त जाऊ नये. ओके, मी तुम्हाला चॅलेंज करतो, म्हणजे ओपनली फेसबुकवर सगळ्या ठिकाणी, तुम्ही आजपासून 21 दिवस 45 डिग्रीने साईन करा एकदम वरती. नाही तुमची मान आणि पाठ दुखायला सुरुवात झाली, माझं नाव बदलवून टाकायचं. बापरे. द बेस्ट एक्झाम्पल इज शाहरुख खान. शाहरुख खान ओव्हर ॲम्बिशियस आहे. म्हणजे त्याचं वय आता 60 झालं तरी त्याला 20 वर्षाचीच ॲक्ट्रेस पाहिजे ॲक्टिंग सोबत मूवीमध्ये. सो दिस इज ओव्हर ॲम्बिशियस. तर हे ओव्हर ॲम्बिशियसचा इम्पॅक्ट तुमच्या मानेवर आणि पाठीवर होतो. तर फार जास्त वरती जाऊ नये साईन. अच्छा, असं. आणि अजून काय पॅटर्न्स आहेत सहीमध्ये सर जे की ते नसावेत, म्हणजे कट असेल? सगळ्यात मेन तर आहे की जसं आता जी अल्फाबेट आहे तो खाली जातो लोअर झोनमध्ये, नंतर काही की एफ काढतो बऱ्याचशा वेळेस, तर काही लोक त्याला कट करतात. ओके. तर जेवढी पण लोक साईनला कटछाट करतात, यांना 2 गोष्टी आयुष्यात होतात, त्यांचे निर्णय चुकतात, त्यामुळे आयदर फायनान्शियल लॉस किंवा लिगल केसेसमध्ये ते अडकतात. ओके. बिकॉज रॉंग डिसिजन. आणि एक आम्ही फार भारी साईन म्हणतो, काही लोक साईन इंग्लिशमध्ये करतात पण लाईन वरती ओढतात, खालच्याऐवजी वरती. त्याला आम्ही म्हणतो खुद से नाराज आहे जिंदगी. त्याला नेहमी वाटत असतं की मी हे परफॉर्म करतो हे माझं नाही आहे, मी यापेक्षा 10 पट करू शकतो, पण त्याला ते सुचतच नाही. पण कधी वरती लाईन नाही करायला पाहिजे. आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्ही आपल्या दर्शकांनी स्वतः ॲक्सेप्ट करतील, साईनच्या खाली क्रॉसबार असतं, एक लाईन. तुम्ही करता का एक लाईन खाली साईनच्या? बरेचसे जण करतात. आपली मेनली जी 2000च्या अलीकडची जनरेशन तर सगळे करतात. तर एक लाईन असते एन्ड्युरन्स, म्हणजे नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड, ते करायला पाहिजे. पण काही लोक 2 लाईन करतात. मी आज ठामपणे सांगतो, ही ती लोकं आहेत
जे कधीच कॉन्फिडंट नसतात. यांनी जर फ्लाईटमध्ये पण बसलं, फ्लाईट अनाऊन्समेंट झाली दिल्लीला चालली, तरी 2 मिनटात शेवटच्याला विचारेल बाजूवाल्याला, खरंच दिल्लीला चालली आहे का. स्वतः परेशान, शेजाऱ्याला परेशान. मग 2 लाईन चांगलं आहे का रिकन्फर्म करणं? बिलकुल चांगलं नाही. इट्स अ वेस्टेज ऑफ टाईम. मग हे आलं कुठून? यांची आई आहे ना, लहान असताना यांना टिफिन देताना, शाळेला सोडताना, बाहेर सोडताना बॅग चेक कर, तुझ्या वस्तू घेतल्यात का, पेन आहे का. हे अशी लोक आहेत. जर आपल्यापैकी इथं कोणी असेल, 2 लाईन असेल, तर हे आत्ता पण इथं बसले, त्यांच्या डोक्यात फिरलं मी गाडीला लॉक केलं आहे का नाही, चाबी आहे का नाही, घरची चाबी आहे का नाही, ऑलवेज कन्फ्यूज. आणि बरीचशी लोकं तुमची मित्र असतील, 1 लाईन करून रिव्हर्स येत असेल. ही ती लोक आहेत, गोव्याचा प्लॅन रात्री बनवतील, तुम्ही रेल्वे स्टेशनवर आणि हे घरी झोपले. लास्ट मोमेंट धोका देणारी लोक ते सहीवरून कळतात, कारण प्लॅन चेंज. बरोबर आहे. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, सहीला सर्कल करतात. ओके. आतल्या गाठीतली लोक. म्हणजे मला लपवायचं आहे, आता तो सर्कल कुठे आहे त्यावर डिपेंड आहे की तुम्ही तो कुठं करतायत. आणि सहीला कटछाट बिलकुल करायचं नाही. ओके. आणि सहीमध्ये डॉट्स असतात बघा बऱ्याचशा जणांना. तर सहीच्या एंडमध्ये जर कोणी 2 डॉट देत असेल, तर तो असा व्यक्ती आहे, त्याचा वॉचमॅन पण मित्र आहे, त्याचा मित्र कोणी, प्रत्येक ट्रेनमध्ये मित्र होतील, रोज चहा प्यायला जाईल. नेटवर्किंग जबरदस्त. तुम्ही बिझनेसमध्ये मार्केटिंगला माणूस ठेवतायत, 2 डॉट पुढे असतील किंवा तुम्ही पण द्या, तर तुमचा जनसंपर्क वाढतो. पण 2च्या ऐवजी 3 डॉट दिलेत. एक्झॅगरेशन इज डेंजरस. तुम्ही एकता कपूरचे सिरियल बघतात, एंडमध्ये क्लायमॅक्स क्रिएट होतो, एंडमध्ये काय येतं, टू बी कंटिन्यूड, आणि त्याच्या पुढे 3 डॉट येतात. म्हणजे ही लोकं अशी आहेत, सगळी कामं आयुष्यात 70% करून सोडून टाकणार. ओके. तर 3 डॉट नॉट गुड. ओके. आणि याच्यात मत भ्रम फार जास्त दिलेले आहेत. मी सायंटिफिक वेने सांगतो, मी 30,000 सह्या ऑब्झर्व केल्यात, मला जे दिसलं ते सांगतो. बऱ्याचशा वेळेस आता आपण मराठी भाषेवर येऊया की सही कोणत्या भाषेत करावी. भाषा तर आहे. हां, याच्यावर पण फार इंटरेस्टिंग आहे. काही लोक आहेत ना, जाणून बुजून मी किती दीडशान आहे हे दाखवण्यासाठी 2 भाषेमध्ये सही करतात. बरं. दे आर ऑलवेज कन्फ्यूज पर्सनॅलिटी. त्यांना हेच माहीत नाही की मी फॉलो काय करू. ओके. अँड इट इज रॉंग. पूर्ण मराठीत करा, देवनागरी लिपीत करा, इट्स ओके. पूर्ण इंग्लिशमध्ये करा, इट्स ओके. बट अननेसेसरी, माझं नाव समजा रमेश आहे, मी रा लिहितो आहे, मेश लिहितो आहे, काहीतरी, इट्स नॉट गुड. म्हणजे त्या माणसाची डिसिजन मेकिंग कॅपॅबिलिटी इज ऑलवेज कन्फ्यूज. ओके. आणि तुम्ही 2 भाषेवर हे करतायत, ओके. 2 कल्चरवर हे करतायत, दॅट इज रॉंग. आणि बरेचसे लोक सही फार लहान करतात. स्मॉल सिग्नेचर, शॉर्टकट डिसिजन. आता बँकेत करावी लागते, बऱ्याचशा वेळेस स्मॉल असतं, तर कधीही साईन थोडी मोठी असलेली बरी. सहीमध्ये तुमचं नाव किंवा तुमचं इनिशियल असायला पाहिजे. वडिलांचं लिहिलात तर आता एक नवीन शासनाने आई पण आणली आहे मध्ये, पण सहीमध्ये वडील इज ओके. तुमची आई म्हणजे तुमचं सरनेम आहे. सरनेम चांगला लिहा, तुम्ही प्रोफेशनमध्ये सक्सेसफुल होतात. बरीचशी लोक इलिजिबल साईन करतात. म्हणजे काय, सरनेम पूर्ण लिहितच नाहीत. ज्यांचा पण सरनेम अर्धवट असतो ना, ते एका प्रोफेशनमध्ये टिकत नाही, परत नवीन शोधतात. सो यू हॅव टू राईट युअर सरनेम व्हेरी प्रॉपरली. ते फार गरजेचं. ओके सर, आता स्वभाव जसा आहे तशी सही असते हे मला कळलं, पण सही बदलल्याने मग स्वभाव पण बदलतो का? येस, हा सगळ्यात बेस्ट प्रश्न आहे. आणि आपण हा काही ज्योतिषचा शो करत नाही आहे. मी जरी न्यूमरोलॉजिस्ट असेल, मी सायंटिफिक बोलायला पाहिजे. मला सांगा, बायोलॉजिकली लिहिताना काय होतं बॉडीमध्ये? पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही पहिले लिहून टाकता आणि विचार करता, अरे मी हे काय लिहून टाकलं, की पहिले विचार करता आणि मग लिहिता? विचार करतो आणि मग लिहितो. बरोबर. म्हणजे प्रोसेस पहिले ब्रेनची आहे. सो वेन एव्हर यू राईट, इट अफेक्ट ऑन युअर ब्रेन. दुसरी गोष्ट, ब्रेनमधून सेल्स येतात बॉडीमध्ये आणि हाताच्या मार्फत आपण लिहितो. आणि त्या लिखाणाचा जो हे असतो, एक तुम्हाला आजकाल आहे ना, मोठमोठ्या कंपनीमध्ये जेव्हा आम्ही इंटरव्ह्यू घेतात, तुम्ही लग्नाचा इंटरव्ह्यू असेल, ती मुलगी तो अर्धा तास बेस्ट वागते, नंतर आपल्याला प्रताप कळतात आपले आणि तिचे दोघांचे. सिमिलरली नोकरीच्या बाबतीत होतं की तो 20 मिनिट तर तो माणूस असा जिनियस दाखवतोय नाही. आम्हाला याच्यात म्हणजे मोठमोठ्या कंपनीज जे मोठमोठे आहेत, सगळ्या एम्प्लॉईचा रिटर्न CV मागवतात, सिग्नेचर देतात, आणि त्यात काहीच लपत नाही. एक अल्फाबेट आहे इंग्लिशमधला सगळ्यात स्ट्रॉंग, तो T अल्फाबेट असतो. तर T अल्फाबेटचा जो क्रॉसबार आहे, तो बघून कळतो की हा माणूस किती लंबे रेस का घोडा आहे. ओके. आणि ते जर तुम्ही स्वतःचं सुधारलं, 21 दिवस प्रॅक्टिस केली, तर ऑटोमॅटिकली तुमच्या हाताची मुवमेंट चेंज होते. अँड दॅट गिव्ज यू एंड्युरन्स. तर जर एका अल्फाबेटने जर तुमचा एंड्युरन्स वाढत असेल, यू हॅव टू प्रॅक्टिस 21 days 3 months वगैरे,
तर डेफिनेटली मी तुम्हाला आणखी एक बेस्ट एक्झाम्पल दर्शकांनीच करून बघावं. तुम्ही सर्कल काढायला घ्या सगळ्यांनी. ज्याचा सर्कल परफेक्ट येतो तो मनाने आत्ता शांत आणि बॅलन्स पर्सनॅलिटी आहे, आणि ज्याचा सर्कल वेडा वाकडा येईल कुठंतरी आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे, मग हे पण आपलंच क्रिएचर आहे. सिमिलरली जॉईंट पेन असतील कोणाला, तुम्ही फिश रायटिंग रोज एक मिनिट करायला सुरुवात करा. आणि ज्यावेळेस तुमच्या फिश रायटिंगमध्ये वरचा 8 आणि खालच्या 8चे दोन्ही सर्कल सेम येतील, तुमचा ब्लड फ्लो नॉर्मल होतो. बरं. मग एवढं हे सायन्स आहे. म्हणजे म्हणून मुलांची हँडरायटिंग ती प्रॉपर करा. या इवन सिग्नेचरमध्ये तर याचा इम्पॅक्ट येतोच, 500% येतो. म्हणजे हस्ताक्षरमधले चेंजेस इम्पॅक्ट येणारच. म्हणजे अनफॉर्च्युनेटली आपण NEPमध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये सिलेबस तर बदलतो आहे, आपण मुलांची मानसिकता केव्हा बदलणार आहोत? जर त्यांच्या हँडरायटिंगवर एक सेपरेट सब्जेक्ट असायला पाहिजे. बरोबर. देन दॅट कॅन चेंज द कंट्री. क्या बात आहे. आता तुम्ही स्टुडंट्सचा विषय केला तर सर 10वीचे आत्ताच रिझल्ट लागलेत. आता अनेक मुलं बँक अकाउंट काढतील, काही मुलं आता लिगल गोष्टींमध्ये कागदपत्रांवर सह्या करतील. तर आईवडिलांनी काय काळजी घेतली पाहिजे मुलांना नवीन सही शिकवताना? सगळ्यात पहिले जे आपल्या आईवडिलांनी शिकवलं ते शिकवू नका. बरं. कॉम्प्लिकेटेड सही कर. दुसरी गोष्ट, सहीमध्ये अननेसेसरी डॉट, अननेसेसरी सिम्बल नको. क्लिअर लिहा सही. नाव सरनेम ओके, नावाचा इनिशियल, पप्पांच्या इनिशियल, सरनेम ओके. क्रॉसबार कंप्लीट काढा, म्हणजे खाली लाईन. म्हणजे त्या मुलांना, कारण कॉम्पिटिटिव्ह जग आहे, त्याला लढण्याची हिंमत मिळेल. मुलगा फार उदास आहे किंवा कॉम्पिटिटिव्हमध्ये जात नाही, थोडंसं 15 डिग्री वरती घ्या. डॉट्स प्रॉपर ठिकाणी द्या, तो बोलका होईल मुलगा. आणि कमीत कमी कटछाट करा साईनमध्ये. आणि डायरेक्ट साईन आपल्या दर्शकांना पण सांगतो, लगेच या एपिसोडला बघून एकदम मोटिवेट होऊन आजच्या आज बदलू नका. त्याची प्रॅक्टिस करा. 21 सायकोलॉजी काय सांगते, कोणती सवय बदलण्यासाठी 21 दिवस लागतात. किमान 21 दिवस दररोज 108 वेळेस वगैरे, किंवा ॲटलिस्ट 28 टाइम्स वगैरे प्रॅक्टिस करा. अँड देन चेंज दॅट सिग्नेचर. फरक पडतोच. क्या बात आहे. 100% पडतो. आणि तुम्ही एक विषय छेडलाय म्हणून एक सांगतो. आपण ते बऱ्याचशा वेळेस थॉट वाचतो की नसीब तो उनका भी होता है जिनके हात नाही होते वगैरे, असं तसं. तर तसंच एखाद्या व्यक्तीला लिहिताच येत नसेल, आत्ता तर तसं नाही आहे सहसा जगात, पण तू पहिले एक वेळ होता. आता पण गुजरातमध्ये हिऱ्याचे व्यापारी जे कामगार ठेवतात ते अनएम्प्लॉईड लोक ठेवतात, त्यांना लिहिता वाचता येत नाही. आणि तो इमानदार असायला पाहिजे, म्हणजे तो अनएज्युकेटेड असो. तर आपल्याला 4 गोष्टी फार चांगल्या काढता येतात ड्रॉइंगमधल्या. कोणत्या? घर, बरोबर आहे, झाड, माणूस, निसर्ग. हे आम्ही काढायला देतो लोकांना. ते बघून पण कळतं की त्याची मेंटॅलिटी काय. क्या बात आहे. एवढा हा डीप सायन्स आहे. आणि अनफॉर्च्युनेटली आपण आपल्या मुलांना हे शिकवत नाही. तुम्हाला खूप लिगल केसेस आणि या संदर्भात सर सारखे पोलीस आणि हे बोलवत असतील, तर सिग्नेचरनी डिसीव्ह करता येतं का लोकांना? 100% करता येतं. मेनली तर मी सांगेल की जेव्हा तुम्ही पार्टनरशिप वगैरे करता बिझनेसमध्ये, म्हणजे एक तर क्रिमिनल पार्ट तर झाला, पण मी एक तुम्हाला फार इंटरेस्टिंग एक्झाम्पल सांगतो, तुम्हाला आवडेल. एक मुंबईची फार रिच फॅमिली, म्हणजे मोर दॅन 1000 करोड वगैरे, त्यांना त्यांच्याकडे 7-8 ड्रायव्हर ठेवायचे असतात. ते जेव्हा पण ड्रायव्हर ठेवतात त्यांची सही पाठवतात. तर तो ड्रायव्हर त्यांच्या फॅमिलीसाठी सेफ आहे का नाही तो साईनमधून कळतो. म्हणजे जनरली एक ग्राफॉलॉजीचा एक बेसिक अँगल सांगतो तुम्हाला. आपण जसं शरीर आहे आपलं, हे इथला वरचा भाग म्हणजे अप्पर झोन, मधला भाग म्हणजे मिडल झोन आणि खालचा भाग म्हणजे लोअर झोन. हे जेवढी पण लोक आपण म्हणूया जास्त लोभी आहेत, कामुक आहेत, किंवा आपल्या लेडीजसाठी सेफ नाही आहेत, त्यांचा लोअर झोन खाली जास्त जातो. जी काढायला सांगितलं फार खाली जाईल आणि तो कट करतील. जे खाली जाईल, अननेसेसरी अल्फाबेट खालच्या साईडला जास्त जातात. तर दे आर द मोर ग्रेडी. इन एनी टर्म्स ते कोणत्याही लेवलला जाऊ शकतात. सिमिलरली एक हँडरायटिंगमध्ये आम्ही सेगमेंट, म्हणजे क्रिमिनल हँडरायटिंगमध्ये सेगमेंटेड हँडरायटिंग बघतो, म्हणजे तुटलेली ज्यांची असते. तर ही लोकं जनरली फ्रॉडमध्ये फसलेली असतात. तर कारण कॉर्डिनेशन नाही आहे. दॅट इज द लॉजिक. तर पोलीस केसमध्ये आम्हाला असं होतं की 2 प्रकारचे केसेस येतात. तो खरोखर क्रिमिनल आहे का नाही तो साईनमधून ओळखता येतो. त्यावेळेसची हँडरायटिंग घेतली तरी कळतं. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, तो जेवढ्या गोष्टी लपवतो आहे त्या आपल्याला काही प्रमाणात त्याच्या नेचरच्या त्याच्याकडून काढण्यासाठी बघता येतात. इंटरेस्टिंग हे आणि एखादा क्रिमिनल फार डोक्याने स्ट्रॉंग असतो,
तर तो तुम्हाला पोलिसांना सगळ्यांना तर त्याचा अप्पर झोन फार स्ट्रॉंग असतो. मोठमोठे लेखक आहेत ना, त्यांची हँडरायटिंग तुम्ही एफ काढला तर एफचा वरचा फॉन्ट फार स्ट्रॉंग राहील. एक सिम्पल एक्झाम्पल देतो तुम्हाला. महाबळेश्वरला वगैरे तुम्ही जाता, लोणावळा महाबळेश्वर, तिथं सगळ्यात जास्त कम्युनिटी कोणती दिसते तुम्हाला जी ट्रिपला एन्जॉय करायला येते? एक ऑब्झर्व केला, जी पैसे पण खर्च करते फार, गुजराती. तुम्ही जर गुजराती लिपी बघितली तर तो मिडल झोनवाली आहे, खा पी के मजे में, पोट पण सुटलेलं आणि हे. तर ती गुजराती लिपी सांगते की खाणं पिणं पहिले. ॲट द सेम टाईम आपण विचारांच्या बाबतीत कट्टर कोण आहेत, म्हणजे आपण एक बोललं तर इस्लामिक कंट्रीज वगैरे. तर जर तुम्ही उर्दू बघितली तर उर्दूमध्ये कटछाट केलेले अल्फाबेट्स तलवारीसारखे आहेत, आणि ते आपण कसं लिहितो राईटकडे जातो, ते रिव्हर्स येतात. सो फॉर देम ट्रॅडिशन इज अ व्हॅल्यू. आता याच्यात परत लोगोचा आला. मी जर दुबईचा ब्रँडचा लोगो करेल तर मी ट्रॅडिशनवर लक्ष देईन, आणि इंडियामध्ये असेल तर मी फ्युचरकडे लक्ष देईन. म्हणजे एवढ्या गोष्टी बघाव्या लागतात. तुमच्याकडे पण भरपूर क्लायंट्स येतात सर, किंवा तुम्ही सही बघून ॲनालिसिस करता. तर ज्याला त्यातलं माहिती आहे, तर त्यांनी समजा त्याला माहिती की माझी सही एखाद्या ग्राफोलॉजिस्टकडे जाणार आहे, आणि मुद्दाम मग अशी सही केली आणि तुम्हाला फसवलं, असं होऊ शकतं का? 100% होऊ शकतं, आणि त्याला पकडण्याचा पण दुसरा मार्ग असतो. अच्छा, ओके. त्याचा मार्ग काय असतो, आम्ही तो पेपर मागच्या साईडने बघतो. ही फसवलेली साईन जर त्याची ओरिजिनल असेल ना, त्याच्या हँडरायटिंगचा प्रेशर आणि हा प्रेशर सेम राहील. बरं. आणि जर ही फसवलेली असेल, म्हणजे ओरिजिनल असेल तर, आणि फसवलेली असेल तर प्रेशर मॅचच होत नाही. अच्छा. त्याला हे माहीत नाही. ओके. हां, म्हणजे हा सिक्रेट मी आज रिव्हील करतो. जनरली फसवता येऊ शकतं जर ग्राफोलॉजिस्ट नवीन असेल, मुरलेला असेल तर नाही फसवता येणार. वा वा वा, क्या बात आहे. वा, मजा येते सर गप्पा मारायला. पण आता शेवट कुठेतरी थांबलं पाहिजे आपण, म्हणून शेवटचे 2 प्रश्न आहेत माझे. तुम्हाला आवडणाऱ्या मोठ्या लोकांच्या सह्या, कुठल्या लोकांची सह्या खूप आवडते? सगळ्यात अलंकारित सही तेंडुलकरची आहे. हां, म्हणजे फार लाजवाब आहेत. विजन आहे, कर्व आहे, सगळ्या गोष्टी आहेत. इवन आणि रतन टाटा आणि बिल गेट्स, ते म्हणजे टार्गेट ओरिएंटेड सह्या आहेत, एकदम जबरदस्त. आणि महेंद्रसिंग धोनीची साईन ब्रेन दाखवते. ओके. म्हणजे तो तुम्ही क्रिकेटमध्ये पण बघता, ही थिंक अहेड ऑफ द वर्ल्ड, कारण त्याचा अप्पर झोन चांगला आहे. बट ॲट द सेम टाईम जर बिझनेस, कारण मी सगळ्या क्षेत्रातल्या लोकांच्या सह्या बघितलेल्या आहेत, आणि काही काही लोकांच्या फार खराब पण आहेत. म्हणजे इवन मी तुम्हाला फार जरी फेसबुकवर असेल तरी एक कॉन्ट्रोवर्सी सगळ्यात जास्त कोणत्या ॲक्टरसोबत चालते आपण मागच्या 10-15 वर्षात नेहमी? बॉलिवूडमधला बरेच आहेत सर. म्हणजे तरी सलमान खान. अच्छा, सलमान खान. तुम्ही सलमान खानची साईन बघा, सुरुवातचा अल्फाबेटच त्याने खालून कट केलेला आहे. सो दॅट इज अ कॉन्ट्रोवर्शियल सिग्नेचर. बट ही इज बाय हार्ट व्हेरी गुड, बट ॲट द सेम टाईम ऑलवेज इन द कॉन्ट्रोवर्सी. ओके. आम्हाला कधी कधी असं वाटतं, समजून सांगावं, अरे भाई हे बदल थोडा, पण बहुतेक त्याने तेच आयुष्याचं हे केलं असेल. तर त्यामुळे बिझनेसमॅन जेवढे सक्सेसफुल आहेत ना, त्यांच्या सह्या फार चांगल्या आहेत. इवन नरेंद्र मोदीची साईन बघा, ते 2 सह्या करतात. आपण जी पेपरमध्ये बघतो बाकी देवाल ठाऊक, तर ती अपवर्ड जाते. सो स्टील ॲट द एज ऑफ 75 त्यांना आत्ता पण असं वाटत असेल की पंतप्रधानपेक्षा आणखी काही मोठं पद असेल तर मिळावं. क्या बात आहे. ओव्हर ॲम्बिशियस आहे. म्हणजे नाव ही इज दॅट पर्सनॅलिटी. आणि ॲट द सेम टाईम राहुल गांधीची साईन बघा, आत्ता पण त्यात अल्लडपणा आहे. म्हणजे स्टील नॉट अ सिरियस, म्हणजे फॉन्ट साईज किंवा आहे. तर सांगण्याचा तात्पर्य असं आहे की सही फार काही सांगून जाते. खूप राजकीय विश्लेषक म्हणतात. आणि शरद पवारांची साईन काय लाजवाब. म्हणजे तुम्ही विचारलात ना, जर मला 100 पैकी 100 मार्क द्यायचा असतं, पवार साहेब. क्या बात आहे. वन ऑफ द बेस्ट. काय दिसतं पवार साहेबांची साईन? तुम्ही पवार साहेबांना काय काय ऑब्झर्व केलं? एकतर प्रचंड स्मरणशक्ती, लोकांमध्ये राहणारा माणूस, खूप खालपासून वरपर्यंत आलेला माणूस, आणि लोकांची जाण असणारा माणूस, आणि ग्राउंडेड माणूस. शरद पवारांचं सगळ्यात पहिले 2 नंबर सारखा आहे. तर ते लोकांशी इमोशनल नाळ जो होता एक्झॅक्ट प्रत्येक व्यक्तीशी, तो नाही आहे माझ्यानुसार, तो 2 नंबर आहे सहीमध्ये. दुसरी गोष्ट, एक जर पवार साहेबांच्या बाबतीत बघितली, त्यांच्या सही, ते जेव्हा बोलतात लोकांना असं वाटतं की ते सगळं प्लॅन सांगून टाकतायत, पण तो ॲक्च्युअलमध्ये प्लॅनच्या मधला प्लॅन वेगळाच असतो. ती त्यांच्या सहीची स्पेशालिटी आहे. ओके. आणि सगळ्यात चांगली गोष्ट, पवार साहेबांसारखा सुंदर कॉर्डिनेशन कोणाचाच नाही आहे. म्हणजे आपण चेस गेम नंतर बनला म्हणायचं, त्यांचं ब्रेन पहिले बनलं म्हणायला पाहिजे. त्या सहीमध्ये तेवढा हे आहे. आणि या वयात पण त्यांची सहीमध्ये तुम्ही जर बघितलात तर जी सिमिट्री म्हणतो ना आम्ही, प्रत्येक अक्षर आणि हे जे येतं
आणि त्यांनी ते पूर्ण लिहितात. हो हो Again, शरद पवार पूर्ण लिहितात. तर पवार आहे म्हणजे त्यांचा प्रोफेशन पॉलिटिक्स, त्यामध्ये एक नंबर. नाव पूर्ण आहे म्हणजे क्लॅरिटी ऑफ थॉट्स. क्या बात आहे. सो दॅट इज म्हणजे वन ऑफ द बेस्ट सिग्नेचर जर तुम्ही विचारली पॉलिटिकल लीडरमध्ये तर पवार साहेब आहे. ग्राफोलॉजीचे जे नियम आहेत त्या नियमाच्या चौकटीमध्ये एखाद्याची सही फार वाईट आहे आणि तरी सक्सेसफुल आहे तो माणूस. सो असे उदाहरण आहेत कारण होऊ शकतो का? मी थोडंसं याचा उत्तर आध्यात्मिक देईल तुमचा. तुम्हाला तो सक्सेसफुल वाटतो म्हणजे समजा 100 कोटीचा मालक आहे, 1-2 मिनिटासाठी, आणि त्याची साईन खराब आहे. मी म्हणेल त्याने साईन बनवली तर तो 1000 कोटीचा होईल. ओके. तर स्काय इज द लिमिट. तर उलट तो सक्सेसफुल त्याला जेवढा वाटतो त्यापेक्षा 10 पट होऊ शकतो इफ वी चेंज द साईन. म्हणजे खराब साईनमध्ये सक्सेसफुल आहे म्हणून मी तीच करेल, रादर दॅन चेंज द साईन यू कॅन ॲड 1 more झिरो इन युअर प्रॉपर्टी. क्या बात. फार क्लिअर कट उत्तर होतं आहे. वा. शेवटाकडे येताना सर मला हा प्रश्न आहे की आता खूप लोक हे बघतात, रील्स बघतात, या बाबतीत विश्वास ठेवणारे पण खूप आहेत आणि विश्वास नसणारे पण खूप आहे. तर या ग्राफोलॉजीचा सायंटिफिक बेस काय, याच्यावर आज थांबूया. सगळ्यात मेन हा सब्जेक्ट फ्रान्समध्ये सगळ्यात जास्त स्टडी केला गेला, युरोपियन कंट्रीजमध्ये. याच्यावर डिग्री आहे, मास्टर्स डिग्री आहे, PhD आहेत लोकांची. आणि तुमच्या एक अल्फाबेटचे कमीत कमी 25 टाईप्स आहेत आणि तो तुम्ही जसा फॉर्म करता तसा तुमच्या नेचरमध्ये चेंज होतो. हा त्याचा सायंटिफिक बेस पहिला. दुसरा असा होतो की जेव्हा आपण लिहितो वी मस्ट, आता मी टीचर आहे, मी पोरांना काय एखादा पोरगा दिसला ना त्याला म्हणतो तू काम कर, तुला वाचलेलं लक्षात राहत नाही ना, तू 10 वेळेस लिहून काढ. 10 टाईम रायटिंग इज इक्वल टू 100 टाईम रिडिंग. तर लिहिताना तुमच्या भावना प्रकट होतात. आणि मी तुम्हाला मागे पण सांगितलं, मी आजपासून तुम्हाला चॅलेंज करतो. तुमच्या घरी एक व्यक्ती आहे फार विकृत आहे, म्हणजे स्वभावाचा त्याचा प्रॉब्लेम आहे, तो ओपन अप होत नाही, कोणाशी बोलत नाही. त्याला रोज 2 पेज लिहायला द्या आणि 21 दिवसानंतर त्याच्या स्वभावात चेंज होतो का नाही बघा. तर हा सायन्स आहे. नाही झालं तर हा सायन्स नाही आहे. तर एवढा मोठा बेस ग्राफोलॉजीचा सायंटिफिक आहे. आणि मी तर बॉडीचे तुमचे ब्लड फ्लो चेंज होतात. मी तुम्हाला म्हटलं ज्यांना जॉईंट पेन आहे त्यांनी रोज फिश रायटिंग करावी, तुम्हाला जॉईंट पेनमध्ये चेंज दिसतो, कारण ब्लड सर्क्युलेशन बदलतो बॉडीचं. असं आहे. क्या बात आहे सर. म्हणजे हा सायंटिफिक बेस आम्हालाही माहीत नव्हता, अनेक लोकांनाही माहीत नसेल, पण आपल्या पॉडकास्टमधनं लोकांना ते कळेल अशी अपेक्षा आहे. लोगोपासून सुरुवात झालेल्या गप्पा आपल्या सिग्नेचरवर येऊन थांबल्या सर. खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून. आणि खूप मोठमोठ्या लोकांच्या सक्सेस मागे काय काय कारणं असतात, त्यातलं एक कारण त्यांची सही आणि त्यांनी त्यांच्या ब्रँडसाठी चूज केलेला लोगो असे असतात, हे सुद्धा समजलं. त्यामुळे तुम्ही पोस्टमनवर आलात आणि आमच्या ऑडियन्ससाठी पत्र लिहिलं, त्यामुळे खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटत राहूया. मित्रांनो, हे पत्र तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. सरांना तुम्हाला संपर्क करायचा असेल तर त्यांच्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये देतच आहोत आम्ही. तुम्ही पण समजा नवीन अस्पायरिंग बिझनेसमन असाल तर सरांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तुमच्या लोगोमध्ये अप्लाय करा, तुमच्या सहीमध्ये सुद्धा अप्लाय करा. आणि त्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. भेटूया पुढच्या पत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलला, द पोस्टमनला, आणि बेलायकन नक्की दाबा, जेणेकरून पत्रपेटीत पडणारं पुढचं पत्र पडलं की सगळ्यांना आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. भेटूया पुढच्या पत्रामध्ये. कळावे तुमचा पोस्टमन सर्वेश. खूप खूप धन्यवाद.